असं लेक्चर नंबर 6 असेल ना, 18 जून. हा मॅडम, तुमचा डाऊट होता की कोणत्याही 3 कॅन्डल घेतल्या तर चालतील का? तर कोणत्याही 3 कॅन्डल नाही. कॅन्डल ज्या आहेत त्या की पॉईंटच्या जवळच्या असाव्यात असं आपलं म्हणणं आहे. मग की पॉईंटच्या जवळच्या म्हणजे कोणत्या? तर डिमांड झोन असेल, हाय टाइम फ्रेमचा डिमांड झोन असेल, सप्लाय झोन असेल, फेअर व्हॅल्यू गॅप असू शकतो, ब्रेकर ब्लॉक असू शकतो, एफव्हीजी असू शकतो, एखादा कोणताही रेजिस्टन्स असू शकतो, स्विंग रेजिस्टन्स असू शकतो. या पर्टिक्युलर पॉइंटला तुम्ही की पॉईंट म्हणू शकता. त्या पर्टिक्युलर पॉइंटला तुम्हाला 4 आवर कॅन्डल्स मध्ये तसं स्ट्रक्चर जाणवलं. फॉरेक्स मार्केटमध्ये 4 आवर आणि इंडियन मार्केटमध्ये 1 आवर त्या अँगलने तुम्ही करू शकता. स्मॉलर टाइम फ्रेमला पण तुम्ही आज एसटीएफ यूज करू शकता का? तर त्याला पण ट्राय करू शकता, पण काय म्हणतात त्याला, ट्रेड जास्त भेटतील त्या हिशोबाने, पण जे रिस्क रिवॉर्ड रेशो तो कमी होऊन जाईल. ऍक्युरेसी पण बहुतेक कमी होऊन जाईल. ट्रेड जास्त भेटतील त्या सर, केसमध्ये. की लेवल्स वरच्या मग ज्या असतील त्या कोणत्या पण 3 घेऊ शकतो का? की लेवलवरच्या ज्या असतील त्याच्यामधल्या 3 घेऊ शकतो. कोणत्याही 3 असं नाही. पहिली जी कॅन्डल आहे तिने रेंज बनवली पाहिजे. सेकंड कॅन्डलने ती रेंज स्वीप केली पाहिजे. कंपल्सरी स्वीप पाहिजे. म्हणजे स्वीप म्हणजे काय, ती की बाहेर लेवलची जाऊन पूर्ण रेंज ना? आतमध्ये क्लोज पाहिजे. हा, फर्स्ट कॅन्डल जी आहे, ती आता बघा इथे लेवलची का? ब्लॉक असेल, हे बघा आता इथे जे आपण ब्लॉक काढले होते काल, 1 नंबरचा हा आहे का? हा, आता या 1ने इथे रेंज प्लॉट केली होती. स्क्रीन 1ने जी नाही रेंज दिसत सर. प्लॉट केली होती, सॉरी मी स्क्रीन शेअरच नाही केलेली. आता दिसते सर्वांना स्क्रीन? हो. तर स्क्रीन तुम्हाला सगळ्यांना चॅट बॉक्स दिसतोय का? मी असा इथे चॅट बॉक्स ठेवला तर तुम्हाला दिसत नाहीये ना कोणाला? स्क्रीनवरती चॅट बॉक्स दिसतोय? ठेव नाही त्या हो. चॅट, चार्ट हाईड होत नाहीये ना, असं फक्त तुम्हाला विचारायचंय. नाही नाही दिसत आहे. ठीक आहे, ठीक आहे, ते ठीक आहे, गुड. हाईड केलाय मी तो त्याला. मी काय विचारत होतो की, सॉरी मॅडम काय विचारत होत्या की कोणत्या पॉइंटला आपण समजलं पाहिजे. तर पॉइंट हाच होता की तुम्ही एखाद्या की पॉइंटला आल्यावरती, आता कालची रेकॉर्डिंग मी देऊ शकलो नाही अजून, कन्वर्टच नाही झाली ती, पॉवर कट ऑफमुळे ती रेकॉर्डिंग कन्वर्ट नाही झाली. आता मला जरा एक्सटर्नल टूल वापरून त्याला कन्वर्ट करावं लागेल आणि मग अपलोड करावं लागेल. बाय डिफॉल्ट झूम जे आहे ते ऑटोमॅटिक कन्वर्ट करतं, तर ते कन्वर्ट न झाल्यामुळे ते अपलोड नाही करता येत आहे. त्याला कन्वर्ट करून मी दोन्ही आज रेकॉर्डिंग अपलोड करेल. आमच्या इथं जरा लाईटचे काही इश्यूज झालेले आहेत आणि माझी जी मशीन आहे ती क्रिप्टो करन्सी मायनिंग मशीन असल्यामुळे ती इन्व्हर्टर वगैरे वरती चालत नाही. ठीक आहे, म्हणजे काही जण लगेच म्हणतात की अरे एवढं मोठं ट्रेडर मग इन्व्हर्टर नाही का? तर त्याच्यासाठी हे स्पष्टीकरण द्यावं लागतं, अदरवाईज काय द्यायची गरज नाहीये. तर मी हे म्हणत होतो की की लेवलच्या जवळची कॅन्डल घ्यायची आहे तुम्हाला. फॉरेक्स मध्ये 4 आवर, इंडियामध्ये 1 आवर. की लेवलच्या जवळची कॅन्डल, मग काल आपण हे बघितलं होतं की इथून आपण सगळ्या कॅन्डल बघत गेलो होतो. पहिल्या कॅन्डलने रेंज ड्रॉ केली होती, मग बाकीच्या कॅन्डलने त्याला स्वीप केलं होतं का? 2 नंबरच्या कॅन्डलने कंपल्सरी स्वीप केलं पाहिजे. जोपर्यंत ती रेंज स्वीप होत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही. मग तुम्ही काय करायचं, आता समजा ही 4 आवर आली, हिने स्वीप केलं. कोणाला स्वीप केलं? हिच्या रेंजला स्वीप केलं, म्हणजेच ही 2 नंबरची कॅन्डल आहे. स्वीप केल्यानंतर कंपल्सरी आत क्लोज झाली पाहिजे. त्याला स्वीप म्हणतात. बाहेर क्लोज दिला तर त्याला स्वीप म्हणत नाहीत. समजा इकडून स्वीप केला आणि इकडे बाहेर क्लोज दिला, इकडून स्वीप केला आणि इकडे बाहेर क्लोज दिला, इथं आपल्या स्ट्रॅटेजीनुसार काय की तिसऱ्या कॅन्डलनी बाहेर क्लोज दिला पाहिजे. इथं या सीन मध्ये काय होऊन जाईल की सेकंडच कॅन्डलनी बाहेर क्लोज दिलेला आहे, तर तो पुन्हा आपल्या पॉवर ऑफ 3 नुसार रेड नाही होणार. आपल्याला सेकंड कॅन्डल मॅनिप्युलेशन कॅन्डल पाहिजे. फर्स्ट कॅन्डल ही रेंज वाली कॅन्डल पाहिजे. फर्स्ट कॅन्डलचं जी हाय आहे त्याला आपण सीआरटी हाय असं ट्रीट करतो आणि फर्स्ट कॅन्डलचा जो लो आहे त्याला आपण सीआरटी लो असं ट्रीट करतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसून आल्या पाहिजेत. कोणत्या गोष्टी दिसून आल्या पाहिजेत? की फर्स्ट कॅन्डलने रेंज ड्रॉ केली, सेकंड कॅन्डलने ती रेंज स्वीप केली आणि मग स्वीप केल्यानंतर थर्ड कॅन्डल डिस्प्लेसमेंट घेऊन आली. थर्ड कॅन्डल जी आहे ती एक्सपान्शन घेऊन आली. एक्सपान्शन घेऊन आल्यामुळे आपल्याला काय झालं, जेव्हा या थर्ड कॅन्डलने, या थर्ड 4 आवर कॅन्डलने जेव्हा ही रेंज ब्रेक केली 1 आवरची, सॉरी 1 आवरचीच म्हणतोय, नंबर 1 वाल्या कॅन्डलची जेव्हा ही रेंज ब्रेक केली, तेव्हा आपल्याला इथे एंट्री भेटली 4096 अशी. आज बरेच जणांनी खूप छान, म्हणजे ऋषिकेश असेल, रोहित असेल, म्हणजे रोहित सातपुते सर नाही, दुसरे 2 रोहित आहेत बॅचला बसतात, तर त्यातला एक रोहित असेल, पुन्हा अजून 2-3 जण आहेत. त्यांनी त्या लोकांनी जे एवढे छान सीआरटी मार्किंगचे एक्झाम्पल्स काहींनी ग्रुपला पाठवलेत, काहींनी मला पर्सनलमध्ये पाठवलेत, लिटरली खूप छान पाठवलेत. मी तुम्हाला जे ऋषिकेश ने जे पाठवलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी.
खूप छान पाठवलेलं आहे. एक मिनिट, माझ्या कोणत्या व्हॉट्सअपला येते? सीआरटी एक्झाम्पल्स नावाची PDF बनवून पाठवली होती त्यांनी. खूप छान केलेलं आहे, म्हणजे मस्त, तारीफ केलीच पाहिजे. जी व्यक्ती प्रॅक्टिस करतीये. बघा तुम्हाला मी एक स्टेटसला फोटो, ग्रुपवरती फोटो टाकला होता की तुम्ही आजवर जे करत आलाय, तुम्ही आजवर जे करत आलाय तेच जर तुम्ही करायला लागला तर तुम्हाला तेच भेटेल जे तुम्हाला आजवर भेटतं. मी म्यूट करतो सर्वांना, हँड रेज करा तेव्हाच मी अनम्यूट करेन. तुम्ही आजवर जे करत आलाय तेच तुम्ही करत आला परत, ना तर तुम्हाला तेच भेटेल जे आजवर भेटलं. तुम्हाला आजवर कधी न मिळवलेलं मिळवण्यासाठी तुम्हाला आजवर न केलेलं काहीतरी करावं लागेल. तुम्ही ह्याच्या अगोदर क्लासेस केले, तुम्ही ह्याच्या अगोदर पैसे भरले, ह्याच्या अगोदर ऑफलाईन सेशन्स केले, पण तुम्ही प्रॅक्टिस नाही केलेली, तुम्ही त्यांना डाऊट्स नाही विचारलेले, तुम्ही त्यांना सगळ्या शंका कन्फर्म नाही केल्या, एंट्री मॉड्यूल्स तुम्ही त्यांच्याकडनं नीट चेक नाही करून घेतले, मग तुम्ही पुन्हा तेच कराल तर तुम्हाला तेच भेटेल जे अगोदर भेटलेले. तुम्हाला वेगळं काहीतरी मिळवायचंय, मी तुम्हाला काय सांगतो, मी तुम्हाला एसएमसी मध्ये 6-7 एंट्री मॉडेल शिकवणार आहे. आयसीटी मध्ये बरेच एंट्री मॉडेल आहे. आपला जो सेटअपच आहे पार्ट 2 नावाचा मल्टी स्ट्रॅटेजी, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी 14 आहेत. 14 स्ट्रॅटेजीज आर देअर टोटल. 14 स्ट्रॅटेजीज आर देअर. एवढ्या स्ट्रॅटेजी आहेत. तुम्हाला ऍटलिस्ट 5 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये प्रत्येक स्ट्रॅटेजीनुसार एक ट्रेड तरी भेटेल दिवसात. एक ट्रेड, 2 ट्रेड. क्वालिटीच्या मागे जायचंय. प्रॉफर्मचं अकाउंट घेतलं, छोटं अकाउंट घेतलं, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट केली आणि क्वालिटीच्या मागे जा. नेहमी क्वालिटीच्या मागे जा. मी इव्हन बॅच पण सुरू करेल ना, मला क्वांटिटीमध्ये काही इंटरेस्ट नाही. आता ही फ्री वाली सुरू केली होती, 100 लोक 150 लोक आली. ग्रुपला 263 लोक आहेत, बॅचमध्ये 60 लोक बसतात, म्हणजे 25% लोक बॅचमध्ये बसतात. शेवटचा मिनिटापर्यंत पूर्ण त्यातली 25% लोक उरलेली असतात. तर हे कोणाला येणार आहे? जो माणूस प्रॅक्टिस करतोय. आता हे ऋषिकेश, रोहित वगैरे जे प्रॅक्टिस करून टाकतात आहेत ना, ज्यांनी काल डाऊट विचारले ते 3-4 जण, ज्यांना डोक्याला चालना देतात बॅचमध्ये असताना. तुमची मुलं पण शाळेत जाता बघा तुम्ही, किती भारी शाळेमध्ये घाला. शाळा चांगली करत असेल तर तुम्हाला पण घरी येऊन थोडंफार त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो. काहीच तुम्ही घरी केलं नाही, उद्या त्यांना तसंच पाठवलं तर फक्त शाळेच्या जीवावरती, जर ते पोरगच स्वतःहून करणार असेल तरच ते हुशार बनेल, तरच ते काहीतरी करणार बनेल, अदरवाईज तर नाही बनत. आणि जे आई बाबा मेहनत करतात त्यांचे पोरग ऍव्हरेज जरी असलं तरी पण ते हुशार बनतं मग, प्रॅक्टिस करून करून करून. तसं मी तुमची शाळा आहे, आणि तुम्ही घरी जेव्हा आजचं सेशन झाल्यावर जेव्हा तुम्ही उद्या येताय तेव्हा जे तुम्ही करता ते सगळी तुमची प्रॅक्टिस आहे, घरचा अभ्यास आहे. आता काय तुमचे आई वडील तुमचा अभ्यास नाही करून घेणार आहे? तुम्ही तेवढे लहान नाही राहिलेले. 263 मधले 60 लोक जॉईन करतात, 60 मधले 6 लोक फक्त अभ्यास करतात. हा रेशो खूप खराब आहे. 6 लोक प्रॉफिटेबल ट्रेडर बनतील, आणि मला काही फरक पडत नाही एसएमसी मधच्या बॅचमध्ये 6 लोक जरी आली तरी. माझं घर त्या बॅचच्या पैशावरती नाही चालत. मला क्वालिटीच लोक पाहिजेत सोबत. बाकीचे प्रॅक्टिस करत नाहीयेत म्हणून मी हे ओरडतोय. ठीक आहे, आपण येऊया गोल्डच्या चार्टला, जे ऋषिकेश सरांनी आपल्याला एक्झाम्पल दिलंय त्याच्यावरती जाऊया. सीआरटीचं 5 जून असावी तारीख. हा, व्हॉट्सअपवरती बघून दिसतंय की 5 जूनच आहे तारीख. ज्यांना ट्रेडिंग व्यू मध्ये माहित नाही जम कसं करायचं, अल्ट जी वापरायचा. 5 जून, 5 जूनला गेलो मी. त्यांची टाइम फ्रेम कोणती आहे ते नाही दिसत, टाइम फ्रेम कोणती आहे. पण खूप छान एक्झाम्पल्स दिलेत मला, त्यातले काही एक्झाम्पल्स दाखवायला आवडतील तुम्हाला, आणि त्या व्यक्तीची स्तुती पण करायला आवडेल. जसं मी तुम्हाला ओरडतोय तशी त्यांची स्तुती पण झाली पाहिजे, करणाऱ्याची झालीच पाहिजे स्तुती. आणि विषय तो कॅमेऱ्याचा आला. लेडीज लोकांचं समजून घेऊ शकतो मी, कोणाचं लहान मुले, कोणाचं घरात आहे, फॅमिलीची काही असतात, काम असतात, स्वयंपाक चालू असतो. जेंट्स लोकांचा काय प्रॉब्लेम आहे रे कॅमेरा ऑन करायला? ज्यांचा कम्प्युटर आहे, पीसी आहे, ठीक ते ठीक आहे. जे मोबाईलने जॉईन आहेत, लॅपटॉपने जॉईन आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम आहे? नजर लागते का तुम्हाला कॅमेरा ऑन केल्यावरती? 6:30 वाजता 5 जूनची म्हणजे मॉर्निंग वाली कॅन्डल असावी ही. आता सगळ्यात पहिल्यांदा ऋषिकेश, मी इथे हे चेक करेल की तुम्ही जे पाठवले ती की लेवल होती का. तुमची प्राइस कुठे आहे? 4476, म्हणजे इथेच इथेच कुठेतरी आहे. 764476 हा वाला जो एरिया आहे तुम्ही बहुतेक खास पाठवलाय, त्याला तुम्ही 6:30 पासून डिवाइड केलेला आहे. लेट सी. आता मी सगळ्यात पहिल्यांदा सर्वप्रथम आय विल गो इन टू 4 hour कॅन्डल. हाच आहे 5 जून.
अच्छा, काल मी घेतलेलाच ट्रेड पाठवलाय का? 5 जून, 5 जून, 5 जून नाही, पुढचा आहे. पुढचा आहे. ठीक आहे. डेली ओपन असेल तर त्या की लेवल आपण म्हणू शकतो. डेली ओपन आहे काही 4 जून, 5 जून. डेली ओपन, इथे डेली ओपन आहे. डेली ओपनची स्वीप झाली का नाही झाली? या पॉइंटला येतो मी. डेली ओपनची स्वीप झाली का नाही झाली आहे. पुन्हा इथे ऋषिकेशने दिलेलं एक्झाम्पल मी क्रॉस चेक करतोय, करेक्ट आहे का चुकीचं आहे. आता हिची जी रेंज झाली, याला स्वीप केलंय, यस केलंय. याला स्वीप केल्यानंतर ना ऑपोजिट साईडने पण एक स्वीप आहे ऋषिकेश. 3 नंबरला तुमच्या 2 नंबरच्या ब्लॉकला ते दिसून येत नाहीये. तुम्ही रेक्टँगल नेट काढलेले नाहीये, ते चुकलंय तुमचं. 5 मिनिटामध्ये जाऊया 6:30 वाजता. एक्झाम्पल कसं चुकलंय, म्हणजे एक्झाम्पल नाही चुकलं, ब्लॉक काढायचं कसं राहिलंय ते सांगतो मी. साडेसहा. पहिली कॅन्डल 2:30 ते 6:30 ब्लॉक ड्रॉ करून घेतो. इथून 15 मिनिटाच्या किती कॅन्डल? 16. 48 कॅन्डल पाहिजे ना. पाच मिनिटाची. हा बरोबर, इथे 3च तास आहेत ना. इथे 4 तास नाहीये, 3 तास आहेत. सो 12, 1, 12, 25, 36. 36 विल बी दॅर आहे तिथे. आपण यात काय पाहिलं होतं की यांनी सरसकट हा एका बाजूने पर्टिक्युलर ब्रेकआउट दिला. आता सीआरटी फक्त तीच आहे का, की बेस्ट ऑफ 3 स्ट्रॅटेजी आहे का? नाही. सीआरटी मध्ये अजून आपल्याला कोणती स्ट्रॅटेजी आहे की आपण हे जे ब्लॉक्स आहेत त्याच्यामध्ये बघत असतो की इथं फेअर व्हॅल्यू गॅप कुठे आहे. डेलीच्या या कॅन्डल्सला महत्व असणार आहे का? यस असणार आहे. ओपनिंग कॅन्डल आहे आणि एशिया सेशनची रेंज पण तिथे असणार आहे. ठीक आहे, हा एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे आणि हा एक पॉइंट आहे. हा एक पॉइंट आहे. इथे एकदम छोटासा फेअर व्हॅल्यू गॅप होता, तो लगेच फिलअप झालाय. क्लोजने नाही फिलअप झाला, कॅन्डल मिटिगेट झालेली आहे. जेव्हा कॅन्डल त्याच्या भोवती क्लोज होते त्याच्यावरती, तेव्हा फेअर व्हॅल्यू गॅप संपला असं आपण समजतो. जोपर्यंत होत नाही, आता त्याला काही लोक म्हणतात की फेअर व्हॅल्यू गॅपला मिटिगेट जरी केलं तरी पण फेअर व्हॅल्यू गॅप संपला. पण मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती ज्यावेळेस मी तुम्हाला इम्बॅलन्स आणि फेअर व्हॅल्यू गॅप शिकवला होता. माझं त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट असं होतं की जोपर्यंत ही कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत तो फेअर व्हॅल्यू गॅप वर्क होताना दिसून येतो. त्याच्यामुळे आपण त्याला कॅन्डल क्लोज पर्यंत एंटरटेन करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये मिटिगेट झाला तरी त्याला ठेवला पाहिजे, कारण तो वर्क होतो. अनेक वेळा तो वर्क होतो, काही वेळेस तो होत पण नाही. अशी कोणतीच गोष्ट नाहीये जे 100% वेळा वर्क होते. काय म्हणतोय मी, अशी कोणतीच गोष्ट नाहीये, अशी कोणतीच स्ट्रॅटेजी नाहीये, असा कोणताच कन्सेप्ट नाहीये आणि असा कोणताच ट्रेडर नाहीये त्याच्या गोष्टी 100% वेळा वर्क होतात. 100% प्रत्येक वेळेस चालतं असं काहीच नाहीये. बिलीव्ह मी, उगाच हवेत बोलत नाहीये. एवढे वर्ष ट्रेडिंग मध्ये आहे, ट्रेडिंग क्षेत्रातील बरेचसे मित्र आहेत. ट्रेड महाराष्ट्रवाला मित्र असेल, तो ट्रेड महाराष्ट्रवाला मुलगा असेल, तो माझा कॉलेजचा मित्र आहे. पुन्हा साताऱ्यातला जो आता एक मुलगा दुबईत गेलाय तो एक माझा मित्र आहे. पुन्हा पुण्यातला एक व्यक्ती आहे, तो दुबईत गेलेला आहे, ते सुद्धा फ्रेंड आहेत. हा, आता त्यांच्या समोर तुम्ही म्हणाल की तुम्ही का नाही दुबईत वगैरे गेले, मी पण 6 महिने वगैरे जाऊन राहून आलेलो आहे, मी तिकडे स्टेबल नाही झालेलो. ते सगळे बॅचलर आहेत. हा, एक जण त्यातला मॅरिड आहे, बाकीचे सगळे बॅचलर आहेत. सो त्यांचं गोष्टी गणित वेगळी असतात, आपली वेगळी असतात. ठीक आहे. त्यांना नंतर जेव्हा फॅमिली लाईफ सुरू होते तेव्हा त्यांच्या समोर त्यांची बंधनं येतील, आपल्या समोर आपली असतात. आता या ठिकाणी बघा, येस नाही मॅडम, घेऊया आपण तुमचा डाऊट.
ही जी मी पहिली रेंज आहे, मी ऋषिकेशचं एक्झाम्पल घेतोय इथे जे त्यांनी चार्टमध्ये पाठवलंय. तर ही डेली ओपनची रेंज, याला आपण रेफरन्स पॉईंट म्हणून घेऊ शकतो. येस, रेफरन्स पॉईंट म्हणून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये पुन्हा अजून जसं की ऋषिकेशने ड्रॉ केलेलं आहे की 1-1चा 2ने स्वीप केलेला आहे, ते पण केस मॅच होऊन जाते. पण पुन्हा येतं किती की लेवल आहे का 4 अवरची किंवा मोठ्या टाइम फ्रेमची. तर ही खाली आल्या डेली ओपन पासून सेकंड कॅन्डल स्टार्ट झालेली आहे. आपण एक फार तर फार 6:30 वाजेपर्यंतच्या कॅन्डलला की लेवलची कॅन्डल समजू शकतो का? यस. का? त्याच्या मागचं कारण काय आहे? एशिया सेशन जो प्रामुख्याने ओपन होतो जेव्हा सिडनी आणि टोकियो दोन्ही एकत्र येतात, तो टाइम असतो सकाळी 5:30-6चा. आणि एक 7 पर्यंत जेव्हा त्याचा जोर राहतो, आणि नंतर ना मग जो पहिलं ओपन झालेलं मार्केट असतं, माझ्या मते सिडनी, त्यांचा जोर कमी होऊ लागतो. आणि मग त्याच्यानंतर ना काय होऊन जातं की दुपार जेव्हा यायला लागते तेव्हा मग लंडन, जर्मनी, युरोपवाले देश आहेत त्यांच्यातला युरोपियन मार्केट्स ओपन होतात, तो वाला पैसे येऊ लागतो. पण जेव्हा सेशनची फुल पॉवर असते तर ती सकाळवाली पॉवर कधी असते? त्याच टायमाला असते, 6-6:30 दरम्यान. तर तुम्ही 6:30च्या कॅन्डलला पण की लेवलची कॅन्डल समजू शकता का? एशियन सेशन ओपन होत असतो, डे ओपन नसतो पण सेशन ओपन होत असतो, तुम्ही समजू शकता. अजून मग तुम्ही म्हणाल की सर मग आपण लंडनच्या टायमालाच्या कॅन्डल्सला पण आपण समजू शकतो का की लेवल्स? यस, समजू शकतो. न्यूयॉर्कच्या टायमर्सला पण कॅन्डल्सला आपण समजू शकतो का की संध्याकाळी 6:30 वाजता? यस, समजू शकतो. डे सेशन, पुन्हा हायर टाइम फ्रेम, एचटीएफचा डिमांड झोन, सप्लाय झोन, एचटीएफचा पीओआय, एचटीएफचा एफव्हीजी, एचटीएफची इंड्युसमेंट, एचटीएफची इंटरनल लिक्विडिटी नाही तर एक्सटर्नल लिक्विडिटी, या सगळ्या गोष्टीला आपण कन्सिडर करू शकतो ऍज अ की पॉईंट. की पॉईंटला कॅन्डल 1 आपण कन्सिडर करू शकतो. कॅन्डल 1 काय करते? कॅन्डल 1 रेंज प्लॉट करते. मी टॉपिक रिपीट करतोय, बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की सर काल काही कारणामुळे, एक्सवायझेड कारणामुळे लक्ष द्यायला जमलं नाही, आज लक्ष द्या प्लीज. इथे काय करायचंय तुम्हाला? सीआरटी हाय. इथे काय करायचंय? सीआरटी लो. दिसलं स्वीप केलं नाही, मग स्वीप नाही केलं काय? मग ह्याचे रेफरन्स पॉईंट उरतात 1, 2, 3, 4. कुठे कन्फर्मेशन भेटेल तिथून आपल्याला ट्रेडमध्ये एंट्री मारायची. आता इथं हा ट्रेडमध्ये एंट्री आहे का? इज दिस ट्रेडमध्ये ही एंट्री आहे का? हा, एक छोटासा याच्यात प्रॉफिट भेटेल किंवा पुढे जाऊन याच्यामध्ये स्टॉप लॉस निघून जाईल. पुन्हा पुढे जाऊन इथे लिक्विडिटी स्वीप नंतर एंट्री आहे का? हो, इथं पण लिक्विडिटी स्वीप नंतर एंट्री आहे. आता ही एंट्री कुठपर्यंत जाणार होती? साहजिकपणे इथं एक गोष्ट दिसून येते की मार्केटने इथं हा टेकावा घेतला होता, इथं बघा मागे, त्याला ब्रेकर ब्लॉक असा कन्सेप्ट आहे आयसीटी मध्ये. हा मागे ब्रेकर ब्लॉक आहे, तर त्याच्यामुळे इथे डिमांड आहे आणि नंतर तो सप्लायचं काम करतो, तर त्याचा रेफरन्स पॉईंट चाललेला आहे. बरं, आता मी येतोय आपल्या पॉवर ऑफ 3 म्हणजेच 3 कॅन्डलवाला सेटअप, सीआरटी वाला. बिअरिश असेल या ठिकाणी, कारण रेजिस्टन्सच्या जवळ झालेले ते 6:30 इथून होईल सुरू, 6:30 पासून 10:30. ठीक आहे, सेकंड पटकन पुढची कॅन्डल काढून घेतो. 10:30 पासून 10, दीड पर्यंत, 2:30 पर्यंत. हा, 2:30. आता फक्त मला ह्याच्या आतला कलर जो आहे तो बदलायचा आहे, आणि बॉर्डरला वेगळा कलर द्यायचा आहे. ह्याच्या मागचं कारण काय तुम्हाला आयडेंटिफाय करता यावी, कोणती कॅन्डल वेगळी आहे ती. 1, 2चं काम यांनी केलंय का? क्लोज झाली का ब्ल्यूच्या आतमध्ये? येस, झाली. याला 2 समजू शकतो आपण याला. 3 मस्ट बी डिस्प्लेसमेंट कॅन्डल, तर हा सेटअप व्हॅलिड आहे, अदरवाईज सेटअप व्हॅलिड नाहीये. 3rd कॅन्डल मस्ट बी डिस्प्लेसमेंट कॅन्डल. डिस्प्लेसमेंट कॅन्डल म्हणजे काय असते? जिची बॉडी जी आहे टोटल लेंथ ह्याच्यामध्ये मोठी असते, बॉडीचं पर्सेंटेज जास्त असतं टोटल लेंथच्या कंपॅरिझन मध्ये, एक 70% वगैरे तरी बॉडी असते. आता ह्या पर्टिक्युलर पॉइंटला काय झालंय की 18:25. ही तिची रेंज. ठीक आहे, आता हा पहिल्या ह्याच्या रेफरन्सला आलाय, तो तर आपला नॉर्मलच भाग आहे. म्हणजे सीआरटी जरी नसेल तरी ब्रेकर ब्लॉकवरनं मार्केट खाली आलाय, हा नॉर्मल भाग आहे. इथे आपल्याला कोणती गोष्ट दिसून आली? नंबर 1 ने काय केलं? रेंज प्लॉट केली. नंबर 1च्या रेंजला काय म्हणतात?
सीआरटी हाय. नंबर 2च्या रेंजला काय म्हणतात, म्हणजे नंबर 1च्याच बॉटमला काय म्हणतात, सीआरटी लो. सीआरटी हाय झाला, सीआरटी लो झाला, हे दोन्ही झाल्यानंतर ना 4 झोन काढायचे का मॅडम, तुमचा जो प्रश्न आहे 4 झोन काढायचे का, तर दिवस जो आहे तो आपण सीआरटी कॅन्डल्स मध्ये 4 तासाच्या कॅन्डल मध्ये डिवाइड करत जातो. की पॉइंटला आपण 1 to 3 मॉडेल लावतो, पण जरी 1 to 3 मॉडेल नसलं तरी सीआरटी नुसार काय भेटतंय का हे बघण्यासाठी आपल्याला 4 तासाच्या ब्लॉकमध्ये दिवसाला डिवाइड करायचंय फॉरेक्स मार्केटला. असे किती ब्लॉक येणार आहेत, 6 ब्लॉक येणार आहेत. हे आपण किती काढलेत, 1 2 3 4, अजून किती येणार, 5 6, तो पूर्ण दिवस संपून जातो 6 मध्ये. 4 तासाचे 6 ब्लॉक म्हणजे 4 6 जा 24, म्हणजे पूर्ण दिवस संपून जातो. त्याच्यामध्ये ही आपण जी स्ट्रॅटेजी बघतोय तिचं नाव आहे पॉवर ऑफ 3, पॉवर ऑफ 3 किंवा सीआरटी, जे आपण बिअरिश मॉडेल बघितलं होतं कालचं, ते आपण बघतोय. सर, एका मित्राचे वडील एक्सपायर झाल्यामुळे मला निम्म्यातून क्लासमधून बाहेर जावे लागत आहे, सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. पर्सनल मध्ये मेसेज केलं, नो प्रॉब्लेम. तुम्हाला रेकॉर्डिंग, अशा लोकांना रेकॉर्डिंग नक्कीच दिली जाईल ज्यांचं कारण एकदमच जेन्युइन आहे. ठीक आहे. आता इथे काय झालंय रे, की आपण काय बघितलं होतं, 1 2 3, 3 नंबरच्या कॅन्डलला, 3 नंबरच्या कॅन्डलला मी फक्त ऋषी केश, तुमचं जे एक्झाम्पल आहे ते करेक्ट आहे, पण तुम्ही फक्त व्हर्टिकल लाईन काढलात. तुम्ही सीआरटी हाय आणि लो लाईनला मार्क नाही केलेलं, 4 अवरच्या हाय आणि लोला मार्क नाही केलेलं, ते फक्त मिसिंग आहे मी बोललो. बाकी तुमचं व्हर्टिकल लाईन सेपरेशन एकदम करेक्ट होतं. ते का करायचंय, कारण मग कळून जातं की पुढची जी कॅन्डल आहे ती क्लोज आतमध्ये झाली का बाहेर क्लोज झाली, हे समजण्यासाठी ते गरजेचं आहे. आता मी याच्या रेंजला एक्शन का केलं समजण्यासाठी. आता कोणीतरी इथे असा प्रश्न विचारला पाहिजे ऍक्च्युली, की सर, ही फर्स्ट नंबरची कॅन्डल जी आहे यांनी यांनी स्वीप तर इकडून केली, मग इकडून हा बायला गेला, तर हा ट्रेड आहे का, हा ऍक्च्युली बाय ट्रेड आहे का? येस, बाय ट्रेड आहे. बाय ट्रेड आहे हा कधी, वेन इथे कोणता सप्लाय झोन लगेच इमिजिएट नसेल, या कॅन्डलचा कोणता एरिया वगैरे इथे नसेल, हा बाय ट्रेडच आहे. समजा एखाद्याने डायरेक्टली ही रेंज ब्लॉक झाली, ही बघा सीआरटीची रेंज आहे ना, ही अशी, ही ब्लॉक झाली, ब्रेक झाली, ब्लॉक नाही, ब्रेक, ब्रेक झाली. ही ब्रेक झाल्यावरती कोणतरी इथे बाय केलं, समजा इथे सप्लाय झोन चांगला वरती आहे, लिक्विडिटी जी आहे ती इथे आहे, आणि हे टार्गेट ठेवून कोणतरी ब्लॉक केलं, तर त्यांनी काय राईट केलं की रॉंग केलं? त्यांनी चूक चूक नाही केलं, त्यांनी करेक्ट केलेलं आहे. का? कारण स्वीप केलं, स्वीपच्या ऑपोजिट साईडने मार्केट गेलेलं आहे. हा ट्रेड पण करेक्ट आहे. या पर्टिक्युलर ट्रेडला स्टॉप लॉस कुठे येऊ शकतो, या ब्रेकआउटच्या वगैरे याला स्टॉप लॉस कुठे येऊ शकतो, तर इथे येऊ शकतो. जे लोक त्याच्यात ट्रेडला बसलेले आहेत या स्विंगला येऊ शकतो, या अशा. हा एक स्टॉप लॉस जाईल का? यस, जाईल. नंतर ना मात्र कोणता ट्रेड भेटून जाईल? हा ट्रेड भेटून जाईल. हा ट्रेड कसा भेटून जाईल ऍक्च्युअल मध्ये? हे कोणासाठी? ज्या लोकांना ब्रेकर ब्लॉक, हे सप्लाय, त्यांचं नॉलेज डोक्यात नाहीये आणि फक्त यासाठी प्लग इन बसलेत, ते लोक इथं बाय करतील. पण वाय वी विल नॉट बाय? आपला ब्रेकर ब्लॉकचा एरिया आहे आणि इथे एक फेअरवेल गॅपचा एरिया आहे, तर ते वाले एरियाज ब्रेक झाले तर आपण जास्त करून प्रयत्न करू की आपण बाय मध्ये उतरू, कारण इथून पण शक्यता आहे मार्केटची सेलला येण्याची. या आपल्या पहिल्या कॅन्डलच्या रेंजमध्ये पण आहे ते वाला पर्टिक्युलर ब्लॉक. तर त्याच्यामुळे आपण हे ब्लॉक्स ब्रेक होईपर्यंत जनरली सेलमध्ये नाही, बाय मध्ये नाही उतरलं पाहिजे, कारण इथून पण सेलिंग येऊ शकते म्हणून. पण या 3 मॉड्यूल नुसार इथे बाईंग आहे का? पुन्हा मी त्याचा आन्सर देतोय, यस. बाकीचं सगळं विसरून गेलो आपण आणि 1 2 3 हा सेटअप वापरला तर इथे हे बाईंग आहे. मग इथं स्टॉप लॉस आहे का? यस, आहे. पण ज्याला हे सीआरटी पूर्णपणे कन्सेप्ट समजलेला आहे आपण आजवर घेतलेला, तो माणूस काय करेल, अरे इथं 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 ब्रेक झाला, पण आपण काल गोल्डचा सेन्सेक्सचा ट्रेड बघितला बरोबर, तर ह्याच्या फेअर व्हॅल्यू गॅपला किंवा ह्याच्या ब्रेकर ब्लॉकला किंवा ह्याच्या पीओआयला ट्रेड होऊ शकतो. कारण मार्केट अजून एकदा पण या दिवसात, पर्टिक्युलर दिवसामध्ये मार्केट अजून एकदा पण इथं आलेलं नाहीये, एकदा पण टॅप केलेलं नाहीये, वर्क होऊ शकतो हा ट्रेड. ते ज्याला माहिती आहे तो माणूस इथं सेलची एंट्री मारणार या ब्लॉक्समध्ये, या ब्रेकर ब्लॉकला ती व्यक्ती इथे एंट्री करणार. दुसऱ्याचा बघा, मार्केट तेच आहे, पण कोणाचा इथे बायचा स्टॉप लॉस जाऊ शकतो, कोण इथं सेलला उतरू शकतो. मग तुम्ही म्हणाल की सर, आम्ही इथं सेल केला एकदम सेफ, या पर्टिक्युलर पॉइंटला आम्ही इथं सेल केला आणि या कॅन्डलच्या हायला स्टॉप लॉस ठेवला, हे करेक्ट आहे का? यस, हे पण करेक्ट आहे. जर सीआरटीच्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि फक्त 1 2 3 मॉडेललाच डोक्यात घेतलं तर दिस इज करेक्ट. हा बाय पण करेक्ट आहे, म्हणजे हा जो स्टॉप लॉस जाईल दॅट इज ऑल्सो करेक्ट. पण वरती सप्लायच असताना मी कालच बोललो होतो, वरती इमिजिएट झोन येत आणि मग त्या पॉइंटला तुम्ही ट्रेडला बसणं हे चुकीचं आहे. इथं इमिजिएट डिमांड झोन असतील समजा खाली, इथे इमिजिएट असे स्विंग आहेत, तर तुम्ही मोठे टार्गेट ठेवणं चुकीचं आहे. तुम्ही काय केलं पाहिजे, या पर्टिक्युलर स्विंगला, इन दॅट केस समजा इथे असतं असं मार्केट असतं,
हे असं असतं. तर या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही हेच टार्गेट ठेवलं असतं पहिलं. एवढं मोठं टार्गेट एक्सपेक्ट नसतं केलं, आधी ह्याच्या ब्रेकआउटची वाट बघितली असते. ठीक आहे. असा एकंदरीत विषय आहे. ऍक्च्युअल मध्ये जो परफेक्ट स्नायपर एंट्री कोणती आहे? स्नायपर एंट्री येऊन जाते की माझ्या सीआरटी कॅन्डलच्या झोन नुसार मला इथे एक ब्रेकर ब्लॉक आहे, इथं एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, इथं पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे, तिन्हीतल्या एका ठिकाणी एंट्री भेटेल. समजा मी इथं पण एंट्री घेतली, मी इथं 50-100 पिप्स काढले किंवा 50 पिप्सचा समजा मी लॉस केला इथे या पर्टिक्युलर पॉईंटला, तर मी इथं सेकंड ट्रेड घेऊ शकतो का? येस, घेऊ शकतो. तो ट्रेड कसा असेल? आता हे पूर्ण नॉलेज आल्यानंतर ना त्या नॉलेजचा वापर कसा केला जातो ते त्याच्यावरती आहे. गाडी चालवायची नॉलेज जे आहे ते प्रत्येकाला असतं, पण प्रत्येक जण सेम गेअरवरती असतो का त्या पर्टिक्युलर पॉईंटला रोडवरती? नाही. कोण पहिल्याला असतो, कोण दुसऱ्याला असतो, कोण तिसऱ्याला. स्पीड प्रत्येकाची वेगवेगळी असतात, विचार करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. म्हणून हे शॉर्ट आणि लॉंग कुठे गेलं? हा, बोलायच्या नादात ते विसरूनच गेलो. आता ह्या पर्टिक्युलर पॉईंटला समजा ज्याने इथे ट्रेड घेतलाय तो या स्विंग हायला स्टॉप लॉस ठेवेल आणि हा असा ऍक्च्युअल म्हणजे परफेक्ट विचार करण्याचा ट्रेड तो असा होऊन जाईल, जो सगळ्या गोष्टी समजल्या आतापर्यंत सांगितलेल्या. आणि जो फक्त एकाच मॉडेलला पकडून बसलाय त्याचा इथे एक स्टॉप लॉस गेला, त्याला इथं प्रत्येक एंट्री भेटली मध्ये. दोन्ही बरोबर आहे, पण परफेक्ट कोणतं आहे, जास्त बेटर कोणतं आहे, म्हणजे दिस इज गुड, दिस इज बेटर, बेस्ट म्हणेल मी याला. हे कशावरती आहे? हे आपल्या थिंकिंग वरती आहे. आपण कसं बघतोय, आपण या गोष्टीला मागच्या या कॅन्डलच्या रेंजला विसरून गेलो, आपण मागचं स्ट्रक्चर मार्किंगच नाही बघितलं, आपण फक्त आणि फक्त सीआरटीला फॉलो केलं. अरे पण सीआरटी आपण फॉलो करताना आपण सीआरटी एसएमसी वरती वर्क करतोय ना, फेअर व्हॅल्यू गॅप्स मधून आपण एंट्री घेतोय, पॉईंट ऑफ इंटरेस्ट मधून घेतोय. करेक्ट. आता इथं इथं पर्टिक्युलर पॉइंटला उदाहरण द्यायचं झालं तर कधी कधी काय होतं की मार्केट असं नाटक करतं, इथं टाइमपास वगैरे बऱ्याच वेळ करत बसतं. मग तुम्ही स्वीप नंतर ना ह्या पॉइंटला एंट्री कोणाला भेटेल का? नाही, इथे भेटू द्या, हा पॉइंट असू द्या एंट्रीचा तरी चालेल. या कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर ना ही एंट्री घेणारा थोडा रिस्की असेल, हा घेणारा सेफ असेल. हा घेणारा सेफ आहे, हा ट्रेडर सेफ आहे, हा ट्रेडर सेफ आहे. इथे एंट्री घेणारा थोडा रिस्की आहे, अरे स्वीप झाला लगेच, अजून बघितलं नाही पुढची कॅन्डल काय करते. पण ज्यांनी हे बघितलं तो सेफ ट्रेडर आहे, त्याचा स्टॉप लॉस थोडा मोठा होईल का? हो, होईल, थोडासा मोठा होईल, पण तरी पण रिस्क वर्ड रेशो त्यांनी जर पेशन्सली होल्ड केलं त्याला 1:10 तरी भेटून जाईल. असे खूप एक्झाम्पल आलेत मला, आज 6-7 जणांनी सेंड केलेत. ठीक आहे, मी एक रँडमली जे समोर मला दिसलं व्हॉट्सअपवरती ते तुम्हाला दाखवलं. सर या टाइम फ्रेमचं हाय टाइम फ्रेम दाखवली की अगोदर हाय टाइम फ्रेमच दाखवली, नंतर मी ह्याच्यामध्ये आलो, 5 मिनिटामध्ये आलो. आधी 4 तासाचीच टाइम फ्रेम दाखवली, नंतर मी ह्याच्यामध्ये आलो. ठीक आहे. याच्यात कोणाला काय डाऊट आहे? आपण सेकंड याच्या जाऊ, पुढच्या गोष्टीकडे जाऊया. हँड रेस कराल कोणाला काय डाऊट असेल तर. स्नेहा मॅडम तुम्हाला काय डाऊट आहे? तुमचा हँड रेस होता मागाशी, मी म्हटलं थांबा म्हणून तुमचं नाव घेतोय. आहे डाऊट? हा, बोला. बोला, सर, अनम्यूट केले तुम्हाला मी. हा, तो सेकंड ब्लॉकने जे स्वीप केलंय ना फर्स्ट ब्लॉकला, तिथून जो सेकंड ब्लॉकने स्वीप केलंय फर्स्ट ब्लॉकला, करेक्ट. हा लो स्वीप केलाय. हा, हो, तो बोला ना बायचा पुढे. ट्रेड आपण कसा घेऊ शकतो? बायचा ट्रेड आपण कसा घेऊ शकतो तो? तिथे बघा, एफव्हीजीच या नाहीये फर्स्ट या ब्लॉक मध्ये. स्ट्रॅटेजी या बाईंगचे एफव्हीजी. स्ट्रॅटेजीनुसार या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला सेकंड कॅन्डल म्हणजे ही जी सेकंड फॉरवर्डची कॅन्डल आहे ती क्लोज होण्याची वाट बघावी लागते. ती कॅन्डल क्लोज झाल्यावर या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड आहे. त्याच्या अगोदर जर तुम्हाला दिसलं ही सेकंड कॅन्डल इथे स्वीप करून डायरेक्टली ह्याच्या फेअर व्हॅल्यू गॅपला जातीये आणि इथेच कुठेतरी क्लोज होतीये, याच्यावरती क्लोज होतीये, तर ही 1-2-3 नुसार एंट्री आहे का? नाही, 1-2-3 मॉडेलनुसार एंट्री नाहीये, पण सीआरटी नुसार इथून तुम्हाला असेल एंट्री भेटेल का? येस, भेटेल. जर आतमध्ये ही सेकंड कॅन्डल क्लोज झाली तर हा या मॉडेलचा प्रकार होतो, अदरवाईज नाही होत. हे जे आपण मॉडेल वापरतोय, हा जो सेटअप आहे आपला सीआरटी सेटअप, 3 कॅन्डल वाला सेटअप, बरोबर, किंवा मॅजिक ऑफ 3 सेटअप. तर या सेटअप नुसार आपल्याला सेकंड कॅन्डल आतमध्येच असली पाहिजे, स्वीप करून क्लोज आतमध्येच असला पाहिजे सेकंड कॅन्डलचा, क्लोज बाहेर नाही झाली पाहिजे. आता मग क्लोज आतमध्ये झाली तर थर्ड कॅन्डल एंट्री दिला आपल्याला. मग थर्ड कॅन्डल साठी बघायचंय आपल्याला कुठे फेअर व्हॅल्यू की आपल्या टॅप करतीये की काय करते. समजा थर्ड कॅन्डल अशी इथे ओपन झाली, ही सेकंड कॅन्डल क्लोज होताना लोच्या जवळ झाली आहे, थर्ड कॅन्डल ओपनच इथे झाली. उदाहरण देतो, ही सेकंड कॅन्डल अशी 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 इथे क्लोज झाली, थर्ड कॅन्डल मध्ये ओपनच असं झालं मार्केट, असं असं
डायरेक्ट काय फेरवले गॅप नाही, काही नाही, डायरेक्ट खाली चाललंय. एंट्री आहे इथे, यस एंटर. का? कारण पहिल्यानी रेंज बनवली, दुसऱ्याने स्वीप केली, तिसरा ब्रेक देतोय. इथे फक्त मी का म्हणतोय, इथे एंट्री लगेच मारू नका. इथे इमिजिएट ह्याच्या ब्रेकआउट नंतर एंट्री का लगेच मारू नये, कारण इथे लगेच हे झोन आहेत. ज्या कॅन्डलचा काहीतरी अर्थ आहे, जिथे काहीतरी अर्थ आहे, पहिली जी कॅन्डल आली होती की पॉईंट वालीच कॅन्डल ही सुद्धा, तर त्याचे झोन आहे तिथे. ते झोन ब्रेक झाल्यावर जा बायमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे बायला जाऊ. हे ब्रेक झालं की मार्केट डायरेक्ट इथे येऊन थांबणार. गॉट माय पॉइंट समजलाय सुनील सर? यस. चला, कालचे डाऊट विचारणार आहे, सुरू होऊन जा. सर थोडासा लॉगिन करायला उशीर झाला, पण सर मला हा एक क्वेश्चन होता याच्यामध्ये. आता समजा तुमचा आपली इथे माईक, एंट्री तुम्हाला एक विनंती आहे, ऐका ना सुनील सर, माईक थोडा लांब हा पकडा बरं. तुमच्या हा सर. माईकची क्वालिटी खूप चांगली आहे, खूप जास्त आवाज येतोय मला. ओके. आता विचारा. अच्छा, मी ऍक्च्युली एअरबड्स लावलेत ना, म्हणून येतोय आवाज. येतोय. आता येतो बरोबर आहे? यस यस यस. सर मला नाही, मला काय विचारायचं होतं. आता ही जी आपली ट्रेड एंट्रीचं तुम्ही दाखवलं, ठीक आहे. तर यामध्ये माझं असं म्हणणं होतं की आता हे जे पहिलीच इम्पल्सिव्ह मूव्ह दाखवली यांनी, ठीक आहे. तर असं पण होतं ना कधी कधी मार्केटमध्ये की इम्पल्सिव्ह मूव्ह येते, एक मोठी रेड कॅन्डल मारते आणि लगेच सेकंड कॅन्डल होते, ती ग्रीन कॅन्डल होऊन त्याच कॅन्डलला कव्हर करून पुन्हा वरती जाते. तर समजा अशा केसमध्ये आपण जर इथं वरती एलटीएफ ट्रेड मध्ये घेतला बोलताय की एचटीएफ मध्ये बोलताय? म्हणजे एलटीएफ मध्ये, लोअर लोअर टाइम टाइम फ्रेम मध्ये मध्ये पण बोलताय ना? समजा आपण हा. हा. तर इकडे जर आपण एंट्री मारली इकडे, आणि समजा आता हा जर विचार केला की चल आपला एक स्विंग आल्यानंतर आपण किंवा एक टार्गेट, मोठ्या टार्गेटसाठी आपण प्लॅन केला, तर हा आपला रिटर्न येऊन पुन्हा आपला स्टॉप लॉस हिट करू शकतो का? अशा केसमध्ये आपण टार्गेट किंवा असं कसं प्लॅन करू शकतो समजा, म्हणजे आपल्याला माहित नाही की हा किती पत खाली जाईल मार्केट. किती टार्गेट दिलं ते आपल्याला तर माहित त्या नाही. आपण केसमध्ये काय आपण करायचं त्या तिथे कसं केसमध्ये? आपण करायचं? माहीत जरी नसलं तरी आपण लिक्विडिटीला टार्गेट ठेवायचं. हा. लिक्विडिटीने ट्रेड भेटलाय, ओके. आपण लिक्विडिटीला टार्गेट ठेवायचं. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला या ट्रेडमध्ये आहे ना तो ट्रेड, हा. ह्या ट्रेडमध्ये तुम्हाला लिक्विडिटीचं टार्गेट ठेवायचं झालं तर इथे इमिजिएट लिक्विडिटी बनवरची. अजून कोण आहे का? इथे आहे ही. ओके. 1 मिनिट. काय नंबर होता तो? 4276. सेल कुठून होता तो? म्हणजे त्याच्या खालच्या लाईन मला ड्रॉ करायला. काय होता? 4536 होता, बरोबर ना? 45च ना? 4536 होता. त्याच्या खालच्या लाईन रेफरन्स ड्रॉ करायचे झाले तर ही एक लाईन आहे, ही एक लाईन. अरे हा एक रेफरन्स पॉईंट आहे, हा एक रेफरन्स पॉईंट आहे, हा एक रेफरन्स पॉईंट आहे, हा एक रेफरन्स पॉईंट आहे. लिक्विडिटीचा, याच्या खाली लिक्विडिटी बसली की म्हटलं हावाला कॅप्चर केलाय. आणि अजून दुसरी कोणतरी टाइम फ्रेम असेल तिच्यामध्ये इथे एखादा ब्लॉक असेल. आता एक तासानुसार काढलं ना आपण. 5 जून इसमें जून इथून काढलं. ही रेंज कोणती? 23 मार्च. काय खास नाही, त्याच लाईन आहे, तेवढी मुवमेंट येत नाही याच्यात, जास्त चेंजेस येत नाही. एक खालच्या लाईनला ऍड होऊन जाते. हे जे सगळे स्विंग्स आलेले आहेत मागे, कारण एवढ्या मागे का आलो आपण डायरेक्ट मार्च मध्ये? कारण मध्ये मार्केट त्या पॉईंटला आलेलंच नाहीये.
म्हणून आपण त्या पर्टिक्युलर पॉईंटला आलो. नव्हतंच. हा. मग ह्या लाईन्स त्याच्या टार्गेट आहेत, म्हणजे जेव्हा त्याच्या सेलिंग आली 45 समथिंग जो नंबर होता, हे त्याचे टार्गेट्स आहेत. हा पॉईंट, पुन्हा हा पॉईंट, हे त्याचे टार्गेट्स आहेत. त्याच्यातलं ओके. आपल्याला जेवढं टार्गेट भेटेल तेवढं घ्यायचं, स्टॉपला सेल करत राहायचं आणि बाहेर निघायचं. लिक्विडिटी टार्गेट आहे, स्विंग्स जे आहेत ते टार्गेट आहेत. एखादा मेजर हाय लो असेल मोठ्या टाइम फ्रेमचा, त्या हाय टाइम फ्रेमचा, समजा आपण 4 ओव्हर मध्ये करतो ना हे सगळं, तर 4 ओव्हरचा हाय लो असेल तर तो पण टार्गेट होऊ शकतो. ओके. हा, तो मॅप करून. तो पण करू शकतो टार्गेटला यूज. ऍक्च्युली बघा, हे म्हणजे पण माझं म्हणणं टार्गेट तेच होतं आलेलं आहे. की हे बघा, आपण तिकडे हे टार्गेट आलेले आहेत. म्हणजे आले. हो हे आलंय, हे पण आलंय, ऍक्च्युली पुढे जाऊन हे पण आलंय, बरंच काही हो आलंय. ते एवढं प्रत्येक वेळेस नाही भेटणार आहे. साहजिक आहे, आपण 1:10 ची अपेक्षा ठेवावी असं मला वाटतं. हा ना. हा, ही लाईन्स रिमूव्ह करतो, जस्ट त्याच्या रेफरन्स साठी काढले ट्रेडिंग होते. करूनच पॉसिबल होतं 1 to 10 वगैरे. हा ना. नाही, जेवढं त्याच्यावरती बॅक ट्रॅकिंग कराल तुम्ही तेवढा तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. ऑटोमॅटिकली त्याच्यातल्या अजून इनसाइड गोष्टी समजतात आणि होऊन जात. काय हा, योगेश सर. थँक्यू सर. येस, वेलकम. हॅलो, मी अनम्यूट केले तुम्हाला, बोला ना. हा सर. सर, या सेटअप मध्ये पहिल्या कॅन्डलच्या लो किंवा हाय दुसऱ्या कॅन्डलने स्वीप केला आणि त्यानंतर तिसरी कॅन्डल सर इनसाइड झाली. तिसरी कॅन्डल इनसाइड झाली. हा, मग चौथ्या कॅन्डलला आपण एंट्री मग घ्यायची का नाही घ्यायची, तो मग सेटअप व्हॅलिड झाला का अनव्हॅलिड झाला? खूप छान प्रश्न आहे. मग आपण तिसऱ्या कॅन्डलला जी इनसाइड झाली आहे ना, आपण मग जो चौथी कॅन्डल इनसाइड कॅन्डलची रेंज ब्रेक करते तिथे स्ट्रेट घेऊ शकतो या केसमध्ये. अच्छा. तसं एखादं एक्झाम्पल दिसलंय तुम्हाला? हो, दिसतंय सर. 15 मे ला आहे. सांगा ना, मजा येईल ते करायला. 15 मेच्या टाइम फ्रेम 4 आवर. 4 आवर. 15 मे एकच 14:30 मिनिट. म्हणजे 2:30 वाजताची. 15 मे दुपारी ना, दुपारी 14:30 म्हणजे. हो, बरोबर. 15 मे इथे 21, 12, 14, 15. बर, इथे रेजिस्टन्स 15 मे. ठीक आहे, आलो 15 मेला मी. सगळं ड्रॉइंग 14:30 काही. टाइम इथे माझा ट्रेड होता फॉर शुअर, कारण मी तर बाहेर काढलाय क्लास. 15 मे 14:30 वाली कॅन्डल. 30 तिथे नाही सर, पुढे नेक्स्ट खाली डाऊन साइड. ही आहे. हा, बरोबर सर. ही आहे. ती फर्स्ट कॅन्डल. डिमांड झोनच्या जवळ आहे. येस. बर, इथे काय झालंय, 14:30 ची कॅन्डल या कॅन्डलने स्वीप केलंय आणि ही कॅन्डल इनसाइड कॅन्डल बनली आहे. करेक्ट. जसं की आणि इथे काय करायला लागेल आपल्याला या तिथून केसमध्ये, पुढे पण आहे सर. हे बघा, या केसमध्ये इनसाइड कॅन्डल ही एंट्रीसाठी खूप चांगली असते. अशा केसमध्ये आपल्याला ऍक्च्युली आपल्या कॅन्डल सीआरटीची ह्याची एवढा काय फरक नाही पडणार इनसाइड मुळे, कारण हिची रेंज आणि इनसाइडची रेंज वरच्या बाजूने खूप फरक पडेल. जर सेलिंगला गेले तर जवळजवळच लाईन याच्या. ऍक्च्युली आपल्याला आपला सेटअप काय सांगतो, 3 कॅन्डल मॉडेल काय सांगतं की जी सीआरटी कॅन्डल आहे जिने रेंज प्लॉट केलेली, आता ही डिमांड झोनच्या इथे म्हणून आपण हिला कन्सिडर करू शकतो का? यस, करू शकतो. हिने रेंज प्लॉट केलेली आहे, हिने रेंज प्लॉट केली, सेकंडने ती स्वीप केली, थर्ड इनसाइड बनली. मग आपण थर्ड न म्हणता ही इनसाइड समजून या इनसाइडचा ब्रेकआउट घेऊ शकतो, कारण ही डिस्प्लेसमेंट कॅन्डल आपली आलेली नाहीये. सो ही जर कॅन्डल डिस्प्लेसमेंट कॅन्डल बनतीये तर हा सेटअप व्हॅलिड होईल. पण पुन्हा इनसाइड जर बनत गेला तर हा सेटअप इनव्हॅलिड होऊन जाईल सर. एखादी इनसाइड कॅन्डल पर्यंत ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम कधी होईल, समजा तुमच्या डिमांड झोनच्या इथे खूप मोठी सीआरटी रेंज प्लॉट झाली, खूप मोठी सीआरटी रेंज प्लॉट झाली फोरम मध्ये, जसे की कालच्या न्यूज मध्ये एक झालेली आहे. काल न्यूज होती ना, रात्री 11:30 वाजता इंटरेस्ट रेटची न्यूज होती. तर त्या पर्टिक्युलर पॉइंटला 4 आवरची रेंज, समजा रेंजच प्लॉट होताना $200 झाली,
तर मग तिथे अशा अडचणी येऊ शकतात. मग त्या केसमध्ये काय करायचं, मल्टिपल इनसाइड जर येत असतील, कॅन्डल 2च्या ठिकाणी मल्टिपल इनसाइड आल्या, 3च्या ठिकाणी मल्टिपल इनसाइड आल्या, तर आपण त्याला ते सोडून द्यायचं. आता कालचं जे एक्झाम्पल होतं, आपण इनसाइडला कन्सिडर करत होतो, इव्हन इथे आपण 3 नंबरला इनसाइडला का पकडत नाहीये, कारण आपल्या 3 नंबरचा रूल काय आहे, आपण हिला 3 नंबर का पकडत नाहीये, का तर आपला 3 नंबरचा रूल असा आहे की 3 नंबरची कॅन्डल जी आहे तिने डिस्प्लेसमेंट दिली पाहिजे. इनसाइड कॅन्डल म्हणजेच डिस्प्लेसमेंट न देणारी कॅन्डल, आतल्या आतमध्येच करणारी कॅन्डल. तर ही इनसाइड कॅन्डलची जी रेंज ब्रेकआउट आहे तेव्हा आपण ट्रेड करू शकतो. चला याला हे करून बघूया. मग त्याच्यानंतर ना सर तुम्ही दुसरा एक्झाम्पल सांगा. स्टार्ट न्यू. पाच मिनिटांमध्ये जाऊ तिथे. अडीचला सुरुवात आहे ना सर त्या कॅन्डलची? हो बरोबर सर. 2:30 14:30. करेक्ट, हीच सुरुवात आहे. प्ले करतो मार्केटला. टाइम काय चालू आहे सध्या? टाइम झाला म्हणजे 4 तास झाले. 4 तासामध्ये एक रेंज प्लॉट झाली. ठीक आहे, आता प्रत्येक कॅन्डल रेंज प्लॉट करते. यस, प्रत्येक कॅन्डल ती स्वतःची रेंज असते. त्याच्या पुढच्या कॅन्डलने की लेवलला अशा कॅन्डलच्या पुढच्या कॅन्डलने तिला स्वीप केलं की आपण अलर्ट मोडमध्ये यायचं की या मॉडेलनुसार ट्रेड भेटेल. प्रत्येक कॅन्डल रेंज प्लॉट करतेच. प्रत्येक कॅन्डलला हाय लो असतोच. त्याची पुढची कॅन्डल, प्रत्येक कॅन्डलची पुढची कॅन्डल त्याला काही स्वीप करत नाही ना. स्वीप केलं की आपण अलर्ट मध्ये यायचं. 4 आवर मध्ये जायचं. कॅन्डल बंद होत असते ना, तुम्हाला बघा 4 तासामध्ये प्रत्येक वेळेस दिसत असते 4 तासाची कॅन्डल बंद व्हायला किती मिनिटं राहिले. इथे सेटिंग असते लेबल्स मध्ये की काउंट डाऊन टू बार क्लोज. तेव्हा तुम्हाला दिसत असतं की 4 तासाची कॅन्डल बंद व्हायला किती वेळ राहिला. त्यावेळेस बघायचं, स्वीप केलं 4 तासानंतर, दुसरी 4 तासाली स्वीप केले की आपण मग या मोडमध्ये यायचं की आता तिसरी कॅन्डल अशी येऊ शकते. म्हणून तोपर्यंत काही या सेटअपच्या अँगल नेटेड बघायची गरज नाही. ठीक आहे, आता हिने केलं स्वीप. सुरुवात झाली ही जी 2:30 6:30 म्हणजे 10:30ला बंद होईल. पॉज. सेकंड कॅन्डल जी आहे ती 6:30ला सुरू झाली. 10:30ला बंद झाले. आता ह्या पर्टिक्युलर कॅन्डलची रेंज इथे आहे. तर बंद होताना आपल्याला काय दिसलं, इथे बंद झाली. याच्या आतमध्ये बंद झाली का? यस. लगेच अलर्ट मोड मध्ये यायचं की आता मला तिसरी जी कॅन्डल आहे ती मला ट्रेड देऊ शकते. तिसरी कॅन्डल ट्रेड देऊ शकते. पण आता इथं झालंय इनसाइड, पण आपल्याला माहित नव्हतं की ती इनसाइड येणार आहे म्हणून. तर आपण तिसरी कॅन्डल ट्रेड देऊ शकते. याच्यानुसार आपण ट्रेड साठी तयार राहू शकतो का? यस, राहू शकतो. इथं फेअर व्हॅल्यू गॅप्स वगैरे काय राहिलेत का? इथे छोटासा आहे. नाही नाही नाही, 1 मिनिट. 1 2 3 नाही आहे. नंतर मिटिगेट झाला, ठीक आहे. हा ऑलरेडी नाहीच आहे. इथे होता, तुझा कॅन्डल क्लोजने संपलाय. इथे 1 2 3 नाहीये. इथे आहे. छोटासा जो झाल्यानंतर थोडा कॅन्डल आलेली आहे, म्हणजे हा आहे. हा आहे. चलो लेट्स प्ले. अजून काय असेल तर ते पॉईंट काढून टाकायचे. कुठे याची इन्व्हेस्टमेंट वगैरे कुठे त्या ब्लॉकच्या आतमध्ये आली असेल कोणती तर वरचा इन्व्हेस्टमेंट, तर झोन ती का एक ड्रॉ केला? काढायची. एक पॉईंट ऑफ इंटरेस्ट या 4 आवरचा म्हणून काढून टाकला मी तो, की इथून या 4 आवरची सेलिंग आली ना म्हणून काढला. ओके ओके. तो पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे. आणि हा जो आहे तो ऑर्डर ब्लॉक आहे छोटासा. आता स्पीड वाढवतो. पुढची जी कॅन्डल आहे ती जर 10:30ला, तर ही 10:30 पासून 2:30.
व्हॉट कलर वी कॅन गिव्ह ग्रीन. ग्रीन तर कॅन्डल्स आहेत. पेशन्स लागेल. मी बॅक ट्रॅकिंग करतोय तुमच्यासोबत बसून. काही लोक म्हणतील अरे बोर होतंय यार, काय चाललंय, रोज काहीतरी इंटरेस्टिंग, अमेझिंग, एक्साइटिंग, बिग बॉस सारखं घडामोडी नाही घडणार तिथं. करेक्ट. तर शिकताना लर्निंग इज ऑलवेज बोरिंग, पण त्याच्यावरनंच अर्निंग येते. तर लर्निंग करायची. जसं गाडीला आपण शिकतो नंतर एल काढून टाकतो, तसं इकडे पण लर्निंग देन एल रिमूव्ह करायचा, मग सुरू होते अर्निंग. आता इथे काय झालंय, ही कॅन्डल याच्या आतमध्ये, आता ही इनसाइड आहे, मला 4 तासामध्ये जायची गरज नाहीये. कसं कळतंय बघा, ना हिने याचा हाय ब्रेक केला ना हिने याचा लो ब्रेक केला, सगळं आतमध्येच आहे, इनसाइड आहे. बर, आता काय बोललो आपण की अशा केसमध्ये आपण 3 नंबरचीला वाट बघत होतो, 3 नंबरची 1 नंबरचीला तोडावं, पण तिने तोडलं का? नाही तोडलं. तिने काय केलं, एकदम स्लाइटली इथे ठेवलं. मग आपला सीआरटी लो कुठे होता? इथे. आपला सीआरटी हाय कुठे होता? इथे. आपले एंट्री पॉइंट्स कुठे होते? हे पर्टिक्युलर एंट्री पॉइंट्स आहेत. ऍक्च्युअली इनसाइड कॅन्डलने इथे एंट्री दिलेली आहे ऑर्डर ब्लॉक वरती, आणि समजा आपण तो पण पॉइंट नाही कन्सिडर केला तर ह्या पर्टिक्युलर ब्लॉकला इथे एंट्री भेटली बघा, आणि ह्या पर्टिक्युलर ब्लॉकला एंट्री घेऊन मार्केट इथून ही एंट्री असली पाहिजे होती. ठीक आहे, ही आपल्याला एंट्री नाही भेटली, आपलं त्यावेळेस डोकं नाही चाललं. ब्रेकर ब्लॉक का सर? नाही, ब्रेकर ब्लॉक नाही. हा फेअर व्हॅल्यू गॅप एक सिंपल मी जो काढलाय आता ओके इकडे, इथे काढलाय. ओके. तो ब्रेकर ब्लॉक नाही ऍक्च्युली, तो आयएफईजी पण बनून जातो. आयएफईजी एफईजी दोन्ही आहेत तिथं. हा सप्लाय झोन एक प्रकार आहे 5 मिनिटांमधला, आणि मग 5 मिनिटाचं मार्केट इथून पडलंय. बट तुम्ही इथे सेल नाही केलं, समजा हा आयडियल सेल होता, परफेक्ट जो बेस्ट सेल आहे, बेस्ट ट्रेड जो आहे, बेस्ट ट्रेडर इथे एंट्री करेल समजा, त्याच्या लक्षात आलं तर. साहजिक आहे, लक्षात आलं पाहिजे. आणि सपोज नाही, जे ह्याच्यावर बसलेत की 3 स्टेप सीआरटी मॉडेल, 3 कॅन्डल सीआरटी मॉडेल आपलं, त्याच्यानुसार कुठे एंट्री आहे? इथे. स्टॉप लॉस कुठे आहे? इथे. या स्विंगला स्टॉप लॉस आहे या कॅन्डलच्या वरती. दोन्हींना एक चांगला रिस्क रिवॉर्ड भेटलेला असू शकतो. खूप छान एक्झाम्पल समोर आणले सर तुम्ही. योगेश सर, प्रॅक्टिस वाढवा तुमची, डोकं छान चालतंय. येस सर. प्रॅक्टिस वाढवायची गरज आहे. येस सर. बरं, किती दिलंय ह्यानी? समजा इथून एसएल गेलाय हा, तर 1:2 एसएलच्या अगोदर एसएल केलाय बहुतेक तो, किती 1:5 दिलाय फक्त. स्पीड वाढवतो. लेट मी चेक एसएल गेलाय की नाही गेला. गेलाय. येस सर. याचा नंतरच्या एंट्रीचा गेलाय आणि याचा नाही गेला, पहिल्यावाल्या एंट्रीचा नाही गेला. हा, त्याचा पण गेला आता. ठीक आहे, म्हणजे जर ही परफेक्ट एंट्री असेल तर इथं 1:2, हा, हिला 1:20, 1:18 आहेत बघा या एंट्रीला, आणि याला इथे आहेत. म्हणजे जे मी मॉडेल्स तुम्हाला सांगतो एंट्रीचे, की या महत्वाच्या कॅन्डल्सच्या फेअर व्हॅल्यू गॅप्सवरच्या ट्रेड्सला आपण ट्रेडिंग करू शकतो. आता ही नंबर 3 ची कॅन्डल आहे ना. आता नंबर 3 ची कॅन्डल काय करेल, याचा रेफरन्स घेईल का एखादा? हा, घेईल. मग याचा रेफरन्स कुठे येतो बघा, इथे याचा पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे सेकंड कॅन्डलचा. फर्स्ट कॅन्डलचा ऑर्डर ब्लॉक आहे, मग इथंच सेल पाहिजे ऍक्च्युली. जर तुम्ही चला, हे कारण नंबर 3 आहे ना, नंबर 3 मध्ये आपल्याला एंट्री पाहिजे, तर आपण एंट्री शोधू शकतो. हो. हा, याच्या इथं आपण सेल केला, या ऑर्डर ब्लॉकच्या इमिजिएटली वर आपला स्टॉप लॉस पाहिजे. समजा आता इथे माझ्यातलं निगेटिव्ह मन काय म्हणतं की समजा मी इथं ट्रेड केला, सेल केला, आणि हा असा गेला, असा गेला, तर माझा स्टॉप लॉस आहे का? हो, यस, माझा स्टॉप लॉस आहे. मग त्या केसमध्ये मला इथे ब्रेकआउट जर झाला, याच्यावरती गेला, तर मला इथे पाहिजे एंट्री आहे इथे, आणि माझा इथे कुठेतरी स्टॉप लॉस असेल 1 मिनिटाच्या 3 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या स्विंगला. ठीक आहे, चांगले ट्रेड भेटतात आहेत. 5 मिनिटाची टाइम फ्रेम जर ठेवली मी, आणि इव्हन 1 अवरचं जरी सीआरटी मॉडेल बनवलं की पॉईंट्सला, तरी चांगले ट्रेड भेटतात आहेत. मी सेन्सेक्सला आज पण एक ट्रेड बघितला, तुम्हाला ग्रुपवरती पण एक ट्रेड टाकला बघा सेन्सेक्सचा, तो 3 PM स्ट्रॅटेजी नुसार होता. सीआरटी स्ट्रॅटेजी नुसार पण आज सकाळी सेन्सेक्सचा एक ट्रेड होता, जर तुम्हाला सेन्सेक्स वरती जाऊन दाखवलं. लिटरली मित्रांनो, 10 रुपयाचा ऑप्शन 77,300, 777,300, 10 रुपीज वरून तो गेला 180.
विदिन 12 मिनिट्स 10 रुपयाची गोष्ट, मी चार्ट टाकलाय तिथे तुम्हाला. 10 रुपयाची गोष्ट आम्ही एंट्री केली तेव्हा ती 20 रुपयाला होती. 20 रुपीज वरून ती सरळ 180 ला गेली. 180 स्ट्रेट सेन्सेक्स. मग का ऑप्शन्स जे आहेत ते तुमचं 5 वेळा 6 वेळा स्टॉप लॉस खाईल, पण तुम्हाला एकच असा ट्रेड भेटला ना, सगळे स्टॉप लॉस कव्हर होऊन जातात. फक्त काय करायचं असतं तिथे ऑप्शन मध्ये, आपलं चुकतं काय, झटपट श्रीमंत व्हायला जातो, सगळे एकाच ठिकाणी ओतून बसतो, ते प्रॉब्लेम होऊन जातो. बर, आता बऱ्याच जणांनी हँड रेज केले. अच्छा, तेच मागचेच लोक आहेत. हा, येस सुनील सर बोला. सर आता हे जे तुम्ही बोललात ना, ऑप्शन मध्ये आज तुम्ही सेन्सेक्सचा ट्रेड केला म्हणून, तर मला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही हे करता, तर ऑप्शन करताना पण तुम्ही चार्ट वरतूनच करता की त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू घेऊन मग बघून करता? इंट्रेन्सिक व्हॅल्यू वगैरे नाही बघत सर, मी सिम्पली असं करतो, दाखवतो ना अच्छा, तुम्हाला मी. फक्त चार्ट बघा, वरती समोरच म्हणजे समोरच ऑप्शनचा आहे चार्ट बघून करतो का? चार्ट समोरच आहे बघा, इथे अच्छा. सेन्सेक्सचा चार्ट आहे. हा. इथे सेन्सेक्सचा चार्ट आहे. ऍक्च्युअली इथंच एंट्री व्हायला पाहिजे होती, पण मी 11:15 ट्रेडला नव्हतो. बघा, आपल्या सेटअपने किती छान एंट्री दिली होती इथे. आणि मग काय? नंतर अरे वा. हा, इथे इथे बघा, हा वाला जो बाय आहे ना, हे सीआरटी ऑन केले मी, त्यामुळे तसं दिसतंय. हा. इथून बाय असं. भेटलेला आहे 11:21 ला. तर तो त्या टायमाला जर तुम्ही 77,300 ला जाल, 77,300 त्या टायमाला किती होतं, मी तेव्हा ट्रेड नाही केला. माझा ट्रेड जो आहे तो दुपारचा आहे. 77,300 11:20 ला 11:20 5 मिनिटात जाऊया. बघा, त्या पॉईंट तो 42 वरनं 114 ला गेला होता. आणि जो सेकंड जो मी तुम्हाला आता Correct, बोललो, हा, त्या पॉइंटला हा हा. 140, नॉट 180, 140 पर्यंत गेला. कोणतं 77,200 गेला 180 पर्यंत. हा नाही. अरे बापरे. तर त्याचं कारण एकदम सिंपल होतं. इथं एक ब्लॉक होता आणि ही होती एंट्री, खूपच सिंपल एंट्री होती. आधी पुट मध्ये ट्रेड होता आमचा. या पर्टिक्युलर पॉइंटला पुट मध्ये 40,000 प्रॉफिट रनिंग होतं आणि पॉवर कट ऑफमुळे माझी मशीन बंद पडली, वायफाय बंद पडलं आणि माझा ट्रेड मशीन मध्ये चालू होता. तर लिटरली इथे मी 20,000चा लॉस बुक केला आणि नंतर पुन्हा या पॉइंटला बसलो आणि ही पूर्ण मुवमेंट आम्ही राईट केलेली. फक्त इथे लॉस गेल्यामुळे इथे क्वांटिटी खूप कमी घेतली होती, जस्ट 5 लॉट घेतले होते. त्यामुळे काय मोठा प्रॉफिट नाही झाला. अदरवाईज मग हा जो प्रॉफिट आहे, मोठी क्वांटिटी असते तर खूप मोठ्या प्रमाणात झाला असतं. पण ठीक आहे, प्रॉफिट किती झाला हे महत्वाचं नसतं, ते तुमच्या लॉट साईजवर असतं. तुम्ही मुवमेंट किती कॅप्चर केली ते महत्वाचं असतं. कॅप्चर केला, मोमेंट कॅप्चर केलं ते महत्वाचं. ही मुवमेंट आम्ही लाईव्ह मध्ये कॅप्चर केली सगळी, पूर्णच्या पूर्ण. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं होतं की आम्ही आयजी वगैरे बघतो का, तर नाही. मी या चार्टला आणि इथे कॉल असतो आणि इथे पुट, बघा इथे पुट दिसतोय तुम्हाला, तर इथे पुटला आणि इथे चार्ट कॉलला ठेवतो. त्याच्या जो एटीएम आहे किंवा नियरेस्ट ओटीएम आहे त्याला ठेवतो आणि मग त्याच्यावरती आपला सेटअप लावतो, त्याच्यानुसार एंट्री घेतो. इव्हन तुम्हाला सांगतो, पुट जो आहे ना, हा जो गेलता ना 120 वरनं, इथे आपला डिमांड झोन होता या पॉइंटला 120 ला. तो इथून 120 वरनं जो 1:30 वाजता हा पण माझ्या डोळ्यासमोर गेला होता. 120 वरनं 270 ला गेला होता. ओके. ठीक आहे, ते एक्सपायरी असल्यामुळे एवढे कमी मध्ये भेटतात. अदर डे तुम्हाला हा एवढ्या कमी भेटला नसता. ह्याची आज एक्सपायरी होती, त्याच्यामुळे हा 10 आणि 20 रुपयाला भेटला. आणि जी मुवमेंट आहे ती 3 वाजता आली. इव्हन मी तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी पण सगळ्यांना, मी ऍक्च्युली ऑफलाईन सेशन मध्ये अशा स्ट्रॅटेजी सांगणार आहेत खूप साऱ्या. हो, 3 वाजताच्या मोमेंट एकदम वाईल्ड असतात. रोज असतातच असं नाही, पण होती आज. मी इथे रेंज प्लॉट केली होती माझी आणि या रेंजला ज्या बाजूने ब्रेक होईल त्या बाजूला मी ट्रेड करणार होतो. तर त्यांनी रेंजला वरच्या बाजूने ब्रेकआउट दिला आणि ती बाईंग आली. हे त्याचं रिझन होतं. ओके, ठीक आहे. येस स्नेहा मॅडम, तुमचा डाऊट? वेलकम. स्नेहा मॅडम, आर यू देअर? हा, येतोय सर आवाज. सर तिथे तुम्ही बाईंगचा पण फेअर व्हॅल्यू गॅप ड्रॉ केलेला आणि सेलिंगच्या लेग मधला पण केला होता, तो डाऊट होता. कुठे कुठे कुठे? हेच हेच आहे ना, समोरच आहे ते.
कुठे केलं होतं बाईंगचं, मला म्हणजे पेन्सिलने दाखवा असं म्हणतोय मी. तिचं आय ऑप्शन नोट दिसत नाही मला ते. इथे बघा, इथे पेन्सिल लेफ्ट साइड बॉटम, इथे पेन्सिल दिसेल तुम्हाला स्क्रीनवरती, एक ती यूज करा. दिसली दिसली. हा. त्याचं काय हा म्हणाला? कसं हे दोन कोणते दोन? FVG कसे ड्रॉ केले तुम्ही? हा नाही, दिसत मी नाहीये बाईंग कसं? सेलिंग नाही, मी हे एफपीजी प्लेन ड्रॉ केले. आता त्याच्यामध्ये कोणता बाईंगचा आहे, म्हणजे बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप कोणता आहे, बेरिश फेअर व्हॅल्यू गॅप कोणता आहे, असा फरक न करता ड्रॉ केले मी तिथे. म्हणजे बाईंग साठी बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप वापरला गेला पाहिजे या इंटेन्शनने नाही. प्राइस त्याच्या खाली गेली आणि पुन्हा खाली जाऊन त्याला रेफरन्स घ्यायला आली तर इट विल ऍक्ट ॲज बिअरिश सप्लाय काइंड ऑफ. आता इथं हा ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर हा एक IFVG आहे. इथे हा तुम्ही बघायला गेला तर हा एक अनमिटिगेटेड फेअर व्हॅल्यू गॅप आहे हा वाला, म्हणून तो ड्रॉ करत गेलो. मिटिगेटेड असता तर ड्रॉ नसता केला. हा अनमिटिगेटेड आहे, याला वीक आलेली आहे पण क्लोज नाही झाली कॅन्डल. आपण ह्याला कॅन्डल क्लोजची क्रायटेरिया ठेवलेला आहे फेअर व्हॅल्यू गॅपला, तर त्याच्यामुळे हा इथे क्लोज झाला. ऍक्च्युली हा ड्रॉ करणं इथं बंद केलं पाहिजे. ठीक आहे, इथं फिलअप झाला तो. पुन्हा काय म्हणतो त्याला, हा तर या रेंजच्या खालीच होता, त्यामुळे ह्याचा काय एवढा उपयोग होणार होता. वरच्या बाजूला जर मार्केट सेल बाईंगला जाणार गेला असतं तर ह्याला टॅप करून गेलं असतं. जर मार्केटला सेलिंगला जायचंय तर मार्केटने ह्या वरच्या रेफरन्स पॉईंटचा वापर केला असता. मार्केट सेलला जायचं होतं म्हणून मार्केटने ह्या पॉईंटचा वापर केला. इनसाइड कॅन्डल बनली, पुढच्या पॉईंटला पुन्हा पुढचं मार्केट आलं, सरसकट खाली नाही गेलं, उलट ह्या मार्केटने 2 वेळा आपल्याला एंट्री दिली. एकदा इथे दिली, एकदा इथे दिली. ही लेट एंट्री आहे. ही जी आपण ब्रेकआउट वाले एंट्रीज असतात ना त्या उशिराच असतात ही, आणि त्याच्यात स्टॉप लॉस पण विनाकारण मोठे होतात. उशिरा एंट्री घेतली की स्टॉप लॉस मोठाच असतो, पण ऍक्युरेट एंट्री असेल तर स्टॉप लॉस खूप छोटा असतो. तर इथे पण हा, FVG आहेत ना? कुठे? इथे की सॉरी, आता इथे दाखवा. तिथे कुठे FVG? इथे 1 मिनिट, मी पाहिलं नसेल. हो, इथे पण आहे. येस. पेन्सिलने ड्रॉ केलेलं दिसतंय का? हो दिसलं मला. हाच म्हणताय ना तुम्ही? नाही सर. मग मग कोणता म्हणताय? कोणता म्हणताय तुम्ही? एक मिनिट हा. इथे हो, तो पण आहे. 5 मिनिटामधला जो आहे तुम्ही जो दाखवताय ना तो पण व्हॅलिड आहे. तुम्ही जो 5 मिनिटाला दाखवताय तो पण व्हॅलिड आहे, पण मला इथे जो दिसला ब्ल्यू कलर मध्ये जो मी काढला ना तो IFVG आहे. तो जरा आणि हे FVG पेक्षा FVG. जास्त पॉवर असते त्याची. हा, IFVG आहे तो, इन्व्हर्जन FVG आहे. आणि इन्व्हर्जन FVG आहे आणि इथे एक ऑर्डर ब्लॉक आहे. तर या 2 पॉईंटला मी रेफरन्स पॉईंट म्हणून कन्सिडर केलं असतं. मधला एखादा फेअर व्हॅल्यू गॅप आहे त्याला टॅप करून जरी मार्केट जातं. आता या पॉईंटला तुम्हाला तो एकतर भेटला तर फेअर व्हॅल्यू गॅपला भेटेल किंवा तो ऑर्डर ब्लॉकला भेटेल. दुसरा कोणताच पॉईंट नाहीये ज्याला तो भेटेल. तिसरा जर म्हणाल तुम्ही तर ऑर्डर ब्लॉकचा जो पॉईंट ऑफ इंटरेस्ट असतो त्याला भेटून जाईल. याच पॉईंटला तुम्हाला एंट्री भेटेल. सांगायचं ह्याच्यामध्ये आपल्याला अर्थ काय आहे की प्रत्येक वेळी सिच्युएशन एंट्रीची थोडीशी वेगवेगळी असेल. कधी फेअर व्हॅल्यू गॅप आहे, कधी IFVG आहे, कधी वेगळा सप्लाय झोन आहे, कधी ऑर्डर ब्लॉक आहे, कधी PO आहे. पण 3 कॅन्डल CRT मॉडेल सरांचा तो डाऊट होता की 3 नंबरची कॅन्डल इनसाइड कॅन्डल आली तर त्यावेळेस काय करायचं. आपण ते एक्झाम्पल बघायला इथे आलो होतो आणि आपल्याला इथे असं दिसलं की पहिल्या कॅन्डलचाच रेफरन्स पॉईंट इथे पण वापरलाय. म्हणजे जिला आपण मेन CRT कॅन्डल समजलं होतं, तिच्या लोला आपण CRT लो बोललो होतो, तिच्या हायला आपण CRT हाय बोललो होतो, तो आपण इथे वापरतोय. त्याच्या ब्रेकआउटला आपण ट्रेड करणार होतो, पण काय झालं, कॅन्डल थर्ड कॅन्डलच आपण बघणार होतो की बाबा ही आपल्याला माहित नव्हतं ना ही की इनसाइड बनेल का कशी बनेल. मग आपण थर्ड कॅन्डलच इथे एंट्री घेतली पाहिजे होती की हा याला टॅप झालाय आणि इथून रिव्हर्स करतोय एंट्री. एक रेफरन्स पॉईंट आहे, एकदा पण मागे पण एकदा आला होता, इथून मी एंट्री घेऊ शकतो का? यस. ही एंट्री फेल गेली, इथून कन्फर्मेशन झालं नाही, ब्रेक झाला, तर मी इथून करू. आणि हे दोन्ही पण फेल गेले तर मार्केट बाईंगला जाणार आहे इथं वरती, ते फिक्स आहे. म्हणून तर CRTची जी रिस्क रिवॉर्ड रेशो खूप चांगला आहे. पण जर आपण एंट्री घेताना व्यवस्थित नाही घेतली किंवा आपलं डोकं त्यावेळेस व्यवस्थित नाही चाललं, मार्केटला समजून घेण्यात आपण थोडं लेट झालो, तर काय होईल, आपल्या जी अॅक्युरेसी आहे 70% वरनं 60 वरती येईल, 55 वरती येईल. पण रिस्क रिवॉर्ड रेशो
तुम्ही मल्टिपल एंट्रीज झाल्या तुमच्या, पण स्टॉप लॉस छोटा आहे, 50 पिप 60 पिप, ठीक आहे, कारण तुमचे हे जे झोन आहेत 5 मिनिटाचे ते छोटे आहेत. पण तुम्हाला एकच ट्रेड असा भेटला, तुमचा मागच्या 4-5 ट्रेडचा लॉस कव्हर होऊन जाईल. फक्त तुम्हाला जेव्हा असा ट्रेड भेटेल तेव्हा तो तुम्हाला होल्ड करायचा आहे. आता तुम्हाला कधी एकदाच घेतोय, कधी हावरेपणा जर असेल ना तर मोठं प्रॉफिट नाही घेता येत. हावरे लोकांचा प्रॉब्लेम काय असतो, थोडं आले की त्यांना वाटतं कधी घेतोय कधी घेतोय कधी घेतोय, त्यावेळेस नाही होत. लॉस मध्ये मात्र आपण खूप वेळ थांबतो तिथं, का तर तिथं हे असतं, तिथं पण आपला लोभ मध्ये येतो की नाही नाही लॉस नाही घेऊ शकत मी, नाही नाही. माझं माझं बोट चाललंय, मी नाही घेऊ शकत, मग बोट वाचवायच्या नादात पूर्ण हात निघून जातो. ठीक आहे, तर जो काय आपला रिस्क रिवॉर्ड मॅनेजमेंट नुसार जो काय आपला स्टॉप लॉस असेल तो घ्यायचा. टार्गेट जेवढं मोठं भेटतंय तेवढं घ्यायचं. 1:2 आल्यानंतर ना मार्केट आपला स्टॉप लॉस कडे चाललंय, ट्रेड बंद करायचं नो प्रॉब्लेम. 1:2 आला होता, पण आता मार्केट परत माघारी आलं आणि आता मला 1:1च प्रॉफिट आहे. आता मी काय करू, निघून जा, काय प्रॉब्लेम नाही, परत ना ट्रेड भेटेलच एखादा तुम्हाला. ठीक आहे, मी इन जनरल आपल्या सवयींबद्दल बोलत होतो. ट्रेडर लोकांच्या ज्या सवयी असतात त्याच्यात आपले इमोशन्स खूप मध्ये येतात. इमोशन्स मध्ये सगळ्यात मोठं इमोशन असतं ते म्हणजे फिअर, जे आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यापासून अडवतं आणि कधी कधी चुकीच्या गोष्टी कराव्या लागतात. कधी कधी चांगल्या एंट्रीज मिस होतात. दुसरं असतं ग्रीड. ग्रीड जे आहे ते कधी कधी काही तिथं नसतं तरी ग्रीडमुळे दिसायला लागतं, अरे की इथे ही ऑपॉर्च्युनिटी आहे, चला आपण असं करू. त्या लोभाच्या नादात आपण ती स्वप्न रंगू लागतो की अरे हे पैसे आल्यावर काय होईल. अरे आपण इथे आता फक्त बघितलं मार्केटमध्ये आणि एवढा फॉल आला, आपण जर ट्रेड केला असता आपण किती पैसे कमवले असते. लगेच अशी इक्वेशन्स मनात येऊ लागतात आणि मग आपण मनाचे गुलाम होतो आणि मग काही रूल वगैरे सेटअप वगैरे न बघता आपण डायरेक्टली एंट्री मारतो. तो ग्रीड प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आणि ह्या दोघांवरती अंकुश कसा ठेवायचा, तर डिसिप्लिननेच ठेवायचा. म्हणजे मन काय बोलतोय, नाही, माझे रूल बुक काय बोलतीये ते फॉलो करायचं. माझं मन काय बोलतोय, माझा मित्र काय बोलतोय, माझ्यासोबत ट्रेडिंगला बसलेला काय बोलतोय, नाही, माझं रूल बुक काय बोलतोय त्याच्यानुसार मला आजची रिस्क माझी किती आहे एवढीच आहे. आज मला कोणतरी प्रश्न विचारला की प्रॉफर्मला आपण एवढे रूल फॉलो करतो, मग आपल्याला प्रॉफर्मला प्रॉफिट होतो. जर आपण रिअल अकाउंट काढलं आणि रिअल अकाउंटला हे रूल फॉलो केले तर प्रॉफिट होईल का? ऑफकोर्स, अमेझिंग थॉट आहे हा, होणारच आहे. उलट अजून चांगलं होईल. प्रॉफर्मला उडलं तरी रूल एवढे असतात तरी लोक उडवतात का? माहिती आहे, चल माझे 40, 50, 60 डॉलर जाणार आहेत. तिकडे पूर्ण तुमचा सगळा पैसा लावलाय, रिअल अकाउंट 500चं आहे, समजा 1000चं आहे, तिथे तर तुम्ही किती रूल फॉलो केले पाहिजेत. जरी कोणी रूल नाही लावले, जरी कोणी चेक, माणूस आहे ना असा प्राणी आहे की तो आन्सरेबल असला की तो नीट वागतो. तुम्ही बघा, कंपनीत मॅनेजर असला तुम्ही गपचूप नीट काम करता का? मॅनेजरच्या शिवाय खायला लागतील. आन्सरेबल असलो आपण कोणाला तरी आपण नीट करतो. मग ते प्रॉप फर्म्सला आपण तिथं आन्सरेबल असतो ना, नाही ते उडून टाकतात. रिअल अकाउंटला कसं तुम्ही काही केलं तुम्हाला कोण ओरडलं नाही, काही नाही काही नाही, म्हणून आपण रिअल अकाउंटला चुका करतो. दुसरं काहीच त्याच्यात हे नाहीये. आणि प्रॉफर्मला माहितीये की लगेच तिकडून ईमेल येणार आहे, अकाउंट उडणार आहे, म्हणून आपण प्रॉफर्मला नीट वागतो. चुकीला माफी नसते ना प्रॉफर्म मध्ये, म्हणून चुकीला माफी नसते प्रॉफर्मला, त्याच्यामुळे असं होतं. प्रॉफर्मला रूल का फॉलो केले जातात, चुकीला माफी नाहीये, लगेच बाहेर काढलं जाईल हे आपल्याला माहितीये. तर प्रॉफर्मचे $1,00,000 हे ऍक्च्युअल मध्ये तुमचे रिअल मधले $5,000 असतात, 5 किंवा 6. रिअलचं $5,000-6,000 अकाउंट आणि प्रॉफर्मचं $1,00,000 अकाउंट इज इक्विव्हॅलंट, सेम आहे. त्याच गोष्टी तुम्ही त्या अकाउंटला पण करू शकता. ठीक आहे, कारण असे ते लोक लिव्हरेज खूप कमी देतात, त्यामुळे तुमचं ते दिसायला तुम्हाला फक्त ते एक स्वप्न विकलं जातं, अरे हे घ्या $1,00,000 अकाउंट. इट इज नॉट $1,00,000 अकाउंट, इट इज जस्ट $6,000-7,000 अकाउंट अकॉर्डिंग टू द लिव्हरेज. 1:10 लिव्हरेज ते तुम्हाला देतात, 1:20 देतात, त्याच्यानुसार ते तुम्हाला कमी देतात. पण ठीक आहे ना, तुम्हाला $300 मध्ये ऍटलीस्ट 5,000चं अकाउंट तरी भेटते. तिथे लॉस झाला तर तुमचा $300 होणार आहे, $5,000 लॉस होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणून प्रॉफर्म कडे जायचं, दुसरं काही कारण नाही. विड्रॉल भेटतात का? भेटतात, येस. आणि सीआरटी स्ट्रॅटेजी आहे, याच्यामध्ये मल्टिपल टाईपच्या एंट्रीज, अजून पुढचे मॉड्यूल्स आपल्याला बघायचे. आपण 3 कॅन्डल मॉड्यूललाच आपण काल आणि आज टिटकून आहोत. एसएमसी मध्ये आपल्याला 6 एंट्री मॉड्यूल बघायचे. 6. तुम्ही किती केले त्याच्या मागे मला नाही माहिती. की फ्लिप एंट्री मॉड्यूल केलंय फक्त, चॉच झाला की मग अशी फ्लिप एंट्री येते किंवा चॉच प्लस इंडिसमेंट येते, बस झालं, दॅट्स ऑल. फक्त तेवढंच केलं असेल तर तुम्हाला 10 मधले 2च ट्रेड दिसतील. मग त्यात 2 मधला एक एसएल केला की तुम्हाला काय वाटेल, हे एसएमसी नाही चालत आहे. पूर्ण एसएमसी माहितीच नसेल तर नाहीच चालणार, अभिमन्यूप्रमाणे गत होऊन जाईल. एक तर पूर्ण नॉलेज घ्यायचं, नाही तर मग नको ते अर्ध पण.
अर्धवट पण नको. अर्धवट नॉलेज काय कामाचं नसतं. ते अडचणींमध्ये घेऊन जातं, ट्रेडमध्ये घेऊन जाईल, मग कळणार नाही एक्झिट कुठे करायचं. मी हे नेहमी प्रत्येकाला सांगतो, एक्झिट कोणी नाही सांगितलं त्या टाइम फ्रेमच्या किंवा मोठ्या टाइम फ्रेमच्या स्विंगला ठेवा एक्झिट टार्गेट्स. हा प्रश्न आला पाहिजे की हा सर एंट्री तर भेटली, एक्झिट कुठे करू सर. सिंपल आहे. 100 पीप तुम्ही स्टॉप लॉस किती ठेवलाय? 50 पीप. चला 200 पीपला ठेवा एक्झिट, बाकीचं काहीच बघू नका. 200 पीप एक्झिट, 200 पीप आले एक्झिट मारा प्रत्येक ट्रेडला. 200 आले एक्झिट मारा. कुठे आहेत 200? इथेच येतात. 200 आले एक्झिट मारा प्रत्येक वेळेस. 50 पीपचा स्टॉप लॉस आहे, 200 आले एक्झिट मारा. 200 येत नाहीये, 150 येऊन मार्केट परत माघारी चालले, रिव्हर्स चालले, स्टॉप लॉस हिट होतोय, पुन्हा प्रॉफिट तुमचं रिड्यूस होत, 150 वरनं 100ला आलं, 70ला आलं, क्लोज करा, आलेलं घ्या, कारण तुमचा स्टॉप लॉस जाणारच आहे, दिसते तिथं. रिएंट्री मारा परत ना दुसऱ्या ट्रेडमध्ये, तिथं काढा. या गोष्टी, या हॅबिट लावत नाही तोवर तुम्ही प्रॉफिटेबल नाही होणार. आणि सोबत नॉलेज गेनला पर्याय नाही. ही जी आज मी इंडियन मार्केटला स्ट्रॅटेजी वापरली ना, ती स्ट्रॅटेजी मी ऑफलाईन सेशनला सांगलीला सांगणार आहे. ठीक आहे. तसल्याच ओपनिंगच्या वेळेस एक स्ट्रॅटेजी असते इंडियन मार्केटला, मी तिथे ती सांगणार आहे. US30 ची माझ्याकडे खूप छान स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यातून US30 ट्रेड जर भेटले, लय भारी भेटतात, नाही तर भेटत नाहीत. आठवड्यात 3-4 तरी भेटतात, ती भारी आहे. गोल्डचं तर तुम्हाला मी सगळं सांगतो ते समोर. एखादं दुसरी काय गोल्डची स्ट्रॅटेजी ती पण सांगेल. तिथे जर कोणाला सांगलीच्या सेशनला कोणाला कोणता टॉपिक वगैरे घ्यायचा आहे, एखादा हात खंडा बसलेला आहे, एक्सपेरिमेंट करायचा नाहीये, हा टॉपिक मला सांगायचा आहे, किंवा मला एक वेगळा टॉपिक आहे, या टॉपिकवरती मला बोलायचंय, बिनधास्त सांगा. आपण तुम्हाला तिथे वेळ देऊया, अर्धा तास, पाऊण तास, जे काय आहे ते. तसं कोणाचं असेल तर मला मेसेज कराल. ठीक आहे. आता काल मी तुम्हाला लिहून देत असताना 3 कॅन्डल मॉडेल लिहून दिलं असेल, आणि तुम्ही डायग्राम काढताना बुलिश CRT सेटअप काढली असेल. बिअरिश सेटअपची डायग्राम तुम्ही तुमची तिथं पॅरलल मध्ये त्याच नोटबुक मध्ये शेजारच्या उजव्या बाजूला काढून टाका. त्याच नोटबुक मध्ये उजव्या बाजूला काढून टाका. ठीक आहे. आता आपण पुढचं घेऊया. रिफाईन एंट्रीज इन LTF असं घ्या. स्नायपर एंट्रीज, रिफाईन एंट्रीज, CRT मॉडेल याचप्रमाणे, हे जे आत्ता केलं त्याचप्रमाणे, फक्त आता इथे स्वीप आणि हे ते वाला लॉजिक नसणार आहे, तर तो वाला लिहा. ऍक्च्युली हा पुढच्या 10-20 मिनिटात होण्यासारखा टॉपिक नाही, 9:45 जाईल आपला टाइम. घेऊ का नको? टॉपिक नाही होणार 10-20 मिनिटात, नाही होणार टॉपिक. पूर्ण 1 तास पाहिजे याला, आणि घाईघाईत घेण्यात काय अर्थ नाहीये. उद्या घेऊया आपण टॉपिक, उद्या घेऊया. स्नायपर एंट्रीज म्हणजे काय आहे, तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो, एक नॉर्मल सांगतो फक्त, आणि मग बाकी कोणाचे डाऊट्स, किंवा आपण एक SMC वरचा एखादा छोटासा टॉपिक घेऊया. टाइम नको तुमचा व्हायला घालवायला, आणि आता घाईघाईत पण घेण्यात काय अर्थ नाही. जेव्हा आपण इथे आता बघितलं, नंबर 1 CRT रेंज प्लॉट करते, नंबर 2 स्वीप करते, नंबर 3 डिस्प्लेसमेंट देते, नंबर 3 ची कॅन्डल जी येते एक्सपान्शन कॅन्डल आहे. तर आता आपण जे पुढे बघणार आहे स्नायपर एंट्रीज, त्याच्यामध्ये नंबर 1 रेंजचीच कॅन्डल असणार आहे. मग त्याच्यामध्ये ती कॅन्डल रेंज वगैरे ड्रॉ करेल. नंबर 2 स्वीप करेल, नाही करेल, त्याच्याशी काही देणे घेणे नाही. जेव्हा त्याच्यामध्ये नंबर 3 ची कॅन्डल किंवा लोअर टाइम फ्रेम मध्ये जायचं त्या रेंजमध्ये, आणि लोअर टाइम फ्रेम मध्ये तिथे एखादी हे होतीये, मार्केट स्ट्रक्चर स्विफ्ट होत आहे, त्या पॉइंटला इन्ड्युसमेंट प्लॉट वगैरे होती. मग ती इन्ड्युसमेंट मार्केट घेतं आणि पुन्हा खाली येतं, 3 नंबरच्या किंवा 2 नंबरच्या कॅन्डलमध्ये ती इन्ड्युसमेंट मार्केट घेतं. असं इथं बनलं. मग इथे काहीतरी इन्व्हेस्टमेंट प्लॉट झाली, ती इन्व्हेस्टमेंट घेतली, आणि इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप होता, तिथे आलं रिफाईन एंट्री तिथून वरती. म्हणजे SMCच वापरायची, फक्त जे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट वगैरे आहे ते लोअर टाइम फ्रेम मध्ये त्या CRTच्या रेंज मध्ये बघायचं. हे आपल्याला उद्या बघायचं. म्हणजे आपण जे मागे बघितलं इन्व्हेस्टमेंट, तो टॉपिकची रिव्हिजन करून यायची येताना. त्यालाच ICT मध्ये MSS वगैरे म्हणतात, तर त्याचीच फक्त रिव्हिजन करून घ्यायची आहे तुम्हाला, दुसरं काही करायचं नाहीये. बाकी मग ते MSS इन्व्हेस्टमेंट घेतल्यानंतर मार्केट जर तुमचं फेअर व्हॅल्यू गॅपला टॅप करते, ऑर्डर ब्लॉकला टॅप करते, पॉईंट ऑफ इंटरेस्टला टॅप करते, आणि तिकडून जर तुम्हाला एंट्रीज भेटतीये, तर आपल्याला त्यावाल्या एंट्रीज बघायच्यात. त्याला स्नायपर एंट्रीज असं म्हणतात. स्नायपर एंट्रीज मोस्टली ह्या फेअर व्हॅल्यू गॅप आणि ऑर्डर ब्लॉक वरतीच भेटतात.
ठीक आहे, किंवा जास्तीत जास्त IFA ची गॅप्स वरती भेटतात. पण पण स्नायपर एंट्रीज 1:10, 1:5, 1:10, 1:20 अशा चालतात. समटाइम्स 1:40 अशाही चालतात. तर आपल्याला ते बघायचं आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो खूप छान भेटतो, ट्रेड कमी भेटतात पण क्वालिटी भेटतात. मग तर पुन्हा एकदा तेच आहे की आपण कोणकोणत्या कॅन्डलला बघू शकतो. मोठ्या टाइम फ्रेमच्या कॅन्डलला बघायचं, त्याची रेंज ड्रॉ करायची, छोट्या टाइम फ्रेमला यायचं, 5 मिनिटाला यायचं, त्याला ऍज अ LTF वापरायचं. किंवा इव्हन 5 मिनिटाची LTF आली, मार्केट स्ट्रक्चर 5 मिनिटाची इन्व्हेस्टमेंट आली आणि मार्केटने CRT हायर टाइम फ्रेम 4 अवरचा लो वगैरे स्वीप केला, लो स्वीप करून 1 मिनिटामध्ये इन्व्हेस्टमेंट फॉर्म केली, ती इन्व्हेस्टमेंट घेतली आणि 1 मिनिटाच्या स्क्वेअर आपण टॅप केलं, एंट्री. अशी पण एंट्री मी तुम्हाला उद्या दाखवेल, ते आपल्याला करायची. उद्याच घ्यावं लागणार आहे, कारण आता नाही होणार. 9 ते 20 झाले, तर अर्धा तासाचा कमीत कमी टॉपिक आहे तो. तो उद्या आपण दिवसभरात तोच टॉपिक घेऊया आणि मग त्याच्यानंतर संडेला सेशनला भेटूया. ठीक आहे. मग त्याच्यानंतर अजून आपल्याला किती सेशन्स लागतील पुढच्या आठवड्यामध्ये? मला 3 सेशन किंवा 2 तरी सेशन कमीत कमी लागतील. मग आपण CRT ऍक्च्युली संपवून टाकूया, म्हणजे आपली CRT बॅच त्याच्यामध्ये संपून जाईल. लास्टला एंडिंगला एखादा आपण रिस्क मॅनेजमेंट वगैरेचं लेक्चर घेऊ, तुमचे फीडबॅक एक्सपिरियन्स कसे राहतात त्याच्यावरती मंगळवारी बोलू आणि या CRT बॅचचा समारोप करून टाकू. कारण CRT मी आधीपासून म्हणतोय, मला खोटं विकायची सवय नाहीये, अजिबात नाहीये. मी उपाशी बसणारा माणूस आहे, पण खोटं सांगून पैसे कमवणारा नाहीये माझं. आणि या फील्डमध्ये 98% लोक खोटी आहेत, हे मलाही माहिती आहे. ज्या फायनान्सच्या फील्डमध्ये, शेअर मार्केटच्या फील्डमध्ये, ट्रेडिंगच्या फील्डमध्ये 98% पीपल आर लायर्स. त्यांना माहिती ते खोटं नाही बोलले तर त्यांचं दुकानच नाही चालणार, त्यामुळे ते खोटं बोलतात. आणि मला ही जी परवा नसते की मी खोटं बोलू खरं बोलू, दुकान चालेल नाही चालेल याची. ठीक आहे, दुकानाच्या भरोशावरती आपण बसलेलोच नाहीये. मी तुम्हाला आधीपासून एक गोष्ट सांगत आलोय की CRT इज अ स्ट्रॅटेजी, CRT इज नॉट अ कन्सेप्ट. CRT इज वन ऑफ द ICT स्ट्रॅटेजी. ICT कन्सेप्ट मधली एक स्ट्रॅटेजी आहे, ज्याला ICT ची आणि SMC ची जोड आहे. म्हणजे तुम्ही फेअर व्हॅल्यू गॅप घ्याल, इन्व्हेस्टमेंट घ्याल, किंवा ICT मध्ये MSS घ्याल आणि त्याच्यानुसार रिफाईन करून, आता हे स्वीप आहे, पुन्हा तो एक SMC मधला पण भाग आहे, लिक्विडिटी मधला, आणि ICT मध्ये पण तो वाला पार्ट आहे. तर याचा मेन गोष्टींचा कॉम्बिनेशन करून की पॉइंटला, मोठ्या टाइम फ्रेमला ज्या गोष्टी घडतात, लिक्विडिटी स्वीप होते, डेची होते, 4 अवर कॅन्डलची होते, तर त्याच्यावरती आधारित ही स्ट्रॅटेजी आणि ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत. आणि ह्याच्या आधारावरती ट्रेड भेटतात का? तर ज्या लोकांनी काल ऋषी वगैरे, योगेश सर असतील, ज्यांनी हे पाहिलंय त्यांच्याकडनं तुम्ही एक्झाम्पल घ्या. योगेश सर, एक एक्झाम्पल होतं ना आपल्याकडे, 10 मिनिटं आहेत, तुम्ही मला बोलले होते की अजून एका ठिकाणी असं झालंय, चला ते एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे आपलं खूप चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ते मला टाइम सांगा बरं, तुम्हाला अनम्यूट करतो योगेश सर. हा सर. हं. सर इथंच आहे, ह्या 4 आवर कॅन्डल मध्ये लगेच पुढेच आहे, जिथं आपण आता चार्ट बघितला 15 मेला. टाइम फ्रेम सांगा त्याच्या बरं त्याची. हा, एक मिनिट. 4 आवर सर, 4 आवर टाइम फ्रेम. 15 मेला, एक मिनिट. हं. हा, कोणती कॅन्डल, कोणता 15 मेला टाइम, काय त्या कॅन्डलचा? 18 मेची तारीख आणि 14:30ची सर कॅन्डल आहे दुपारची. अच्छा, हीच कॅन्डल आहे 14:30 कॅन्डल. हा, ती नाही सर. ही 14:30 कॅन्डल आहे माझ्या समोर जी आहे ती ब्लॅक, म्हणजे ती प्लॉट होती, अजून झाली नाहीये. चालेल, हिच्याबद्दल बोलते ना, झाली ना स्वीप? ठीक आहे, स्वीप झाली. येस येस, हा बरोबर, येस सर, येस सर. मग ही जी कॅन्डल आहे 14:30ची, ती 18 एक मे नंबर कॅन्डल. 2:30. हा हा, करेक्ट करेक्ट. यामध्ये हे सर खूप चांगलं उदाहरण आहे. वर पण ह्याने ब्रेकआउट दिलं आणि खाली पण ब्रेकआउट दिलं. हे जरा आणखीन बेस्ट आहे. तुम्ही चांगलं सांगाल आणखीन याबद्दल. इनसाइड पण झाले आणि एकदा अपसाइड पण ब्रेक केलाय आणि डाऊन साइड पण. एक 14:30ची सर एक नंबर कॅन्डल. हा हा हा, पाहतोय. त्याचा हाय हाय स्वीप केलाय. नाही, मी त्याच्यात काय पाहतोय ते वेगळं पाहतोय जास्त आहे. ओके, सॉरी सॉरी सॉरी. याच्यातलं 1 to 3 मॉडेल जे आहे ना, ते इथे इथे त्याचं परफेक्ट एक्झाम्पल नाही येत 1 to 3 मॉडेलचं.
म्हणजे नाही तो आहे. हा म्हणजे तो एखादा चांगला ट्रेड सेटअप म्हणजे 1 to 3 नुसार ट्रेड घेऊ आपण, पण एक खूप चांगला रेशो नाही भेटणार. 1:5 1:10 नाही भेटणार याच्यामध्ये, थोडंसं कमीच भेटेल. मॅक्स टू मॅक्स 1:5 पर्यंत भेटेल, त्याच्यावरचं तर नाही भेटलेलं आहे याच्यामध्ये. काय झालंय, थर्ड कॅन्डल डिस्प्लेसमेंट वाली कॅन्डल इथे आलीच नाही, अजिबात नाही आली. डिस्प्लेसमेंट कॅन्डल अजिबातच नाही आलेली. पहिल्या कॅन्डलच्या कंपॅरिझन मध्ये ही कॅन्डल तुम्ही बघाल ती छोटीच आहे तेवढी सुद्धा. तर आपण काय करतो, जेव्हा अॅक्युमुलेट कॅन्डल, पहिली वाली जी कॅन्डल आहे ती अॅक्युमुलेट झालेली कॅन्डल असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही हिला, या कॅन्डलला बघा तुम्ही, हे त्याचं एक्झाम्पल होऊ शकतं. कोणतं? हे, ही जी डोजी आहे, अॅक्युमुलेट झालंय येस. मार्केट, बरोबर. आणि अॅक्युमुलेसी ही इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ह्या मॉडेलला AMD मॉडेल पण म्हणतात, अॅक्युमुलेशन मॅनिप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. तर पहिलं अॅक्युमुलेशन पाहिजे, दुसरं मॅनिप्युलेशन पाहिजे, तिसरं डिस्ट्रीब्युशनच पाहिजे. अदरवाईज हे इथे वर्क कुठे झालं का झालं? तर नाही झालं मग. मग या सेटअप नुसार ती एंट्री नाही. आता समजा इथे जाऊ आपण 19 मे 10:30. 19 मे 10:30 वाजता 5 मिनिट. चौदा ते- हम्म. आता आपल्याला हा सेटअप झाला हे कधी कळणार, मार्केट थोडंफार अॅक्युमुलेट झाल्यासारखं 4 आवर मध्ये वाटलं. आपण त्याला समजा या अँगलने घेतलं, आपल्याला कन्फर्म माहित नाही की आता इथे 3 CRT वाला सेटअप बनेल की नाही बनेल. आपण काय केलं की या रेंजला CRT हाय CRT लो, म्हणजे 4 आवर हाय 4 आवर लो म्हणून घेतलं. आता आपल्या ह्या सेटअपसाठी काय झालं पाहिजे, सेकंड कॅन्डलने स्वीप केला पाहिजे. स्वीप म्हणजे काय, खाली जाऊन किंवा वरती जाऊन पुन्हा याच्यामध्येच क्लोज झाली पाहिजे ती कॅन्डल. इथे आज झाली, याला एक स्वीप म्हणू शकतो का? यस. 5 मिनिटात मल्टिपल टाइम स्वीप आहे. थांबा, पॉज. 2:30 पासून 6:30 पर्यंत इथंच आहे. बघा, ह्या ब्लॉक कडे बघितल्यावरती काय दिसून येतं, मागच्या ब्लॉकला स्वीप केलंय का? यस. स्वीप करून आतमध्ये क्लोज झाली आहे का कॅन्डल? यस. मग आपण तिसरी कॅन्डल सुरू होते त्या टायमाला अलर्ट मोड मध्ये यायचं की बाबा हा एक तर ह्या पहिल्या कॅन्डलच्या अशा पॉइंट्सला जाऊन आपल्याला एंट्री देईल. एक मिनिट, ही इनसाइड आहे का? मला ही बॉक्सेस मुळे, नाही नाही. हो 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 हो, ती ब्लॅक इनसाइड आहे. ब्लॅक कॅन्डल जी आहे ती इनसाइड आहे. हा, 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 हा. का पाहत होतो, कारण मला तिथे फेअर व्हॅल्यू गॅप काढायचा आहे, तर मी ग्रीन पासून काढावं लागेल मला. हा, हे बघा, हे बघा, तर सेकंड मध्येच त्या एंट्रीज त्याच्या दिलेल्या आहेत त्याने. बरं, आपल्याला ही एंट्री भेटण्याची शक्यता किती आहे? काहीच नाही, खूप कमी शक्यता आहे. मग इथं आपली एंट्री कुठे येऊन जाईल? इथे, जेव्हा हा जो आपला एरो आहे हा 3 नंबरची कॅन्डल ब्रेक करते, कारण ऑलरेडी एकदा स्वीप केलेलं आहे. ठीक आहे, कालच आपण बघितलं की आपण बुकिश मध्ये तर ही गोष्ट आहे की स्वीपच्या ऑपोजिट मध्येच जनरली जाते. पण काल आपण हेही एक्झाम्पल बघितलं, दोन्ही बाजूला स्वीप करून एका बाजूने जाते, ज्या बाजूला स्वीप करून करते त्या बाजूला पण जात आहे. तर त्याच्यामुळे आपण ह्या अँगलनेच त्याला पाहत होतो की जिकडं ब्रेकआउट होईल त्या बाजूला आपल्याला ट्रेड मारायचा आहे. आपण ऑपोजिटला जाण्याची वाट नाही बघत बसणार, तर कारण ऑपोजिटला जाण्याची वाट बघत बसलो अर्धे ट्रेड तर मिस होऊन जातील. हा सेल ट्रेड मारला, तिचा स्टॉप लॉस ठेवला, वन इज टू 9, सो फार 1:9. जे काय, आता या पॉइंटला तुम्ही म्हणाल सर तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस कुठे ठेवाल? मी ह्याच्यावरती ठेवेल. मी इथे स्टॉप लॉस ठेवणारच नाही, अजिबात नाही, कधीच नाही. इथे ठेवेल मी.
कमीत कमी. म्हणजे खूपच ते पण मला आलेलं सगळं घालवायला तयारी तर मी इथे ठेवेल. इथे तर अजिबात नाही. एवढं आल्यावरती इथे स्टॉप लॉस ठेवणं माझी ती पद्धतच नाही अजिबात. मी त्या ट्रेडला केलाच नाही असं समजायला तयार आहे. पण त्या ट्रेडला आता एवढं 1:10 झाल्यावरती मी त्याला स्टॉप लॉस घ्यायला तयार नाहीये. आता हे असं झाल्यावरती कुठे स्टॉप लॉस आणला पाहिजे? इथे आणला पाहिजे, ह्या ऑर्डर ब्लॉकच्या वरती, किंवा ह्या ऑर्डर ब्लॉकला जरी आणला तरी चालेल अग्रेसिव्हली. 1:10 आलंय, चॉईस इज ऑल युअर्स. अजून मोठ्याचं प्रॉफिट घेत बसायचंय, थांबायचंय की म्हणजे हे स्टॉप लॉस ठेवून थांबायचंय, अजून मोठ्या प्रॉफिटची वाट बघत, किंवा इथे बाहेर पडायचंय. आता इथे एखादा रेफरन्स पॉईंट असेल समजा, आता हे आपण ह्याच्यात इनकम्प्लीट का होऊन जाते ही गोष्ट, कारण इथे गोल्ड बऱ्याच दिवसांनी या पॉईंटला आलो होतं, त्यामुळे इथे रेफरन्स पॉईंट नाहीये. जनरली असं प्रत्येक वेळेस होतं का? नाही होत. एखाद्या मगाशी आपण ब्ल्यू लाईन्स काढल्या होत्या, एखादा इथे रेफरन्स पॉईंट नक्कीच असणार. त्या मगाशी ज्या लाईन काढल्या होत्या ना, एखादा रेफरन्स पॉईंट असणार या पॉईंटला, आपण त्यांना टार्गेट ठेवू शकतो. किंवा आपलं सिस्टीम ऑन केली, तिथं आपण बघितलं इथे एखादा झोन होता का. बघतोय मी एखादा झोन आहे का तिथे. इथे सप्लाय झोन आहे बघा, हा सप्लाय त्याने दिलाय, पण इथे डिमांड नाही दिलेला. 5-15 मिनिटात का आलोय मी. बनलाय, मागचा रेफरन्स नाही काहीच. ठीक आहे, स्टील 1:10 तरी भेटलेला आहे त्या अँगलने. मला फक्त पाहायचं होतं की इथे कोणता रेफरन्स पॉईंट आहे का. खूपच टाइमानंतर मार्केट इथे आले, मार्च नंतर आता या पर्टिक्युलर मे मध्ये आलंय. तर कधी कधी काय होतं की आपल्या सिस्टीमनुसार ते ब्लॉक्सची व्हॅलिडिटी एक्सपायरी आहे त्याला, काही पर्टिक्युलर कॅन्डलची निघून जाते. तर तुम्ही त्या केसला काय करायचं, असा मला ट्रेड भेटतोय हा या पर्टिक्युलर पॉईंटला, तर इथं 1 आवर नुसार हा हा 44-82 ट्रेड आहे का? यस ट्रेड आहे. हा 44-47 हा जो एरिया या 4 आवरचे मल्टिपल पॉईंट याचा ओपन आलाय, याचा हाय आलाय, हा आहे का? आहे. हा आहे का? आहे. इंटरडे ट्रेडला बस झाले एवढे 300-300 पिप्सचे टार्गेट. एक एक टार्गेटला आपण 300-300 पिप्स लावतोय, मोर देन इनफ. असं करू शकतो. तुम्ही जो अगोदर दाखवला तो मी का नको म्हटलो, कारण त्याच्यात पण आपण ट्रेड घेणार, तिसऱ्या पॉइंटला एक्सपान्शन समजून आपण घेणार, पण तिथे बहुतेक आपला 1:5 मॅक्सिमम भेटेल, किंवा तिथे बहुतेक आपला स्टॉप लॉस गेलेला असेल सीआरटी नुसार. ठीक आहे. असे आज आपण एक 4-5 एक्झाम्पल बघितले, माझ्या मते 4-5 एक्झाम्पल बघितलेत आपल्या 3 सीआरटी मॉडेलचे. आपण उद्या पाहूया स्नायपर सेटअप, स्नायपर एंट्री लोअर टाइम फ्रेम मध्ये. सीआरटीचाच वापर करून लोअर टाइम फ्रेम मध्ये स्नायपर एंट्रीज कसे मिळवायचे, म्हणजे एसएमसीच आहे, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. आयसीटी मधल्या ह्याच्यात जर काय वापरलं असेल तर दोनच गोष्टी आहेत, ब्रेकर ब्लॉक आणि आयएफव्हीजी. आणि इंडिकेटर बद्दल तुम्हाला हे सांगेल मित्रांनो की फेअर व्हॅल्यू गॅप जो आपला ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीम नुसार तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केल्यावर तुम्हाला दिसेल की फेअर व्हॅल्यू गॅप, मी ह्याच्यात फेअर व्हॅल्यू गॅपला ड्रॉला ठेवलंच नाहीये, पण जुन्यामध्ये फेअर व्हॅल्यू गॅप एकदम ऍक्युरेट येतो. याच्यामध्ये दिसतं की फेअर व्हॅल्यू गॅप ऍक्युरेट न पकडल्यामुळे आयएफव्हीची काही ठिकाणी चुकतोय, आयएफव्हीची काही ठिकाणी चुकतोय. तर आता त्याच्यामध्ये मला काम करायची गरज आहे का? तर यस, करायची गरज आहे. तर तुम्ही जेव्हा हे आयएफव्हीचे पॉईंट घ्याल तेव्हा ते ब्लाइंडली फॉलो करू नका, बघा अगोदर ते फेअर व्हॅल्यू गॅपला रिलेट करतात का एखाद्या, तर तुम्ही त्याला ते घ्या. अदरवाईज त्यांना त्या पॉईंटला घेऊ नका. म्हणजे इनसाइड कॅन्डलचा जर असेल विषय तर त्या पॉईंटला तो बहुतेक चुकवू शकतो. ठीक आहे प्रतीक सर, मी काय म्हणतोय लक्ष द्या. इनसाइड कॅन्डलचा जर विषय असेल तर त्या ठिकाणी चुकू शकतो. तर इनसाइड कॅन्डल नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण इनसाइड कॅन्डल जर असेल, जे लोक ह्याच्यावरती ट्रेड घेत आहेत त्यांना सांगतो, इनसाइड नसेल नो प्रॉब्लेम. इनसाइड असेल, आता ही ग्रीन कॅन्डल आहे, तर इनसाइड असेल तर थोडंसं त्याच्यात चुका होत आहेत, इनसाइड नसेल तर चुका होत नाही. तर त्या पॉइंटला मी जसं शिकवलं त्याच्यानुसार त्याचा वापर कर.
तर म्हणाल की सर तुमच्या सिस्टीमने असं दिलं होतं, तर सिम्पली नाही तर नाही जमत आहे, मी जे बोलतोय ते समजायला नाही जमत आहे, जस्ट गो टू सेटिंग आणि इथे IFVG बंद करून टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. शो इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप ऑफ, किंवा खूप छोटेवाले दिसतात ते मोठे करून टाका इथं. 0.45 वगैरे असला, मोठा असेल काही असेल तरच तो दिसेल, छोटावाला दिसणार नाही. खूप सारे आय फेअर व्हॅल्यू गॅप दिसतात, आय इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप दिसतात, तर इथे जाऊन नंबर कमी करू शकता. कलर मला त्याचा आवडत नाहीये, ते सगळं कस्टमाइज करायचे ऑप्शन्स मी दिलेत, सगळी सेटिंग तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. काही काही ठिकाणी ऑडिओ ब्लॉक खूप मोठा होतो, इनव्हॅलिड ऑडिओ ब्लॉक असतो 150-200 पिक्सचा, त्याचाच ब्रेकर ब्लॉक बनतो, तो पण खूप इनव्हॅलिडच असतो, 200 पिक्स वगैरे म्हणजे इनव्हॅलिड. इथे सरळ जायचं त्या पॉइंटला, शो ब्रेकर ब्लॉकला तशा पर्टिक्युलर चार्टला बंद करून टाकायचं. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट जुन्या पार्ट 2च्या व्हर्जन मध्ये काही जणांचा डाऊट असा होता की ज्यांना मी टेस्ट करायला दिलेली आहे, तर ते डिस्प्लेसमेंट कॅन्डल जी दिसतीये या ट्रेडमध्ये, आता हा टेस्टिंगला आहे, हा मी काय विकत नाहीये, काय नाहीये. हा जो पार्ट 2 आहे ना, ते रेडीमेड ट्रेड देणार आहे, चमच्याने भरवणार आहे डायरेक्ट. हा मी विकणार नाहीये, हा मी ट्रेडर लोकांसाठीच फक्त हेल्पला वगैरे देऊ शकतो, कारण हे एक कुबडे आहेत, ही व्हीलचेअर आहे. ही तुम्हाला जर अगोदरच दिली तर तुम्ही स्वतःच्या पायांचा वापर करणं बंद कराल आणि तुम्हाला कधीच चालता येणार नाही, म्हणजे तुम्ही एक इंडिपेंडंट ट्रेडर नाही बनणार. म्हणून हा नाही देणार मी सर्वांना, एक 4-5 लोकांना दिलाय ऑलरेडी. ठीक आहे, त्यात इम्प्रुव्हमेंट चालू आहे, तेवढ्या मल्टिपल स्ट्रॅटेजीनुसार याच्यामध्ये रेट भेटतात. इथे पण बघा तुम्ही, सॉरी इथे कुठे गेला, हा ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 11 12 13 14 15 16 17 स्ट्रॅटेजीनुसार एंट्री आहे. आणि फक्त ह्याच्यामध्ये जो स्विंग असतो, तो वाला जो ट्रेड आहे ना, तो मी बंद करून ठेवत असतो. तर ज्यांनी टेस्टिंगला घेतलंय तर स्विंग पॉईंट वाल्या एंट्रीला सिरियसली घेऊ नका टेस्ट करताना, आणि डायरेक्टली रिअल अकाउंटवर हे ट्राय करू नका, डेमोवरती वगैरे चेक करा. ठीक आहे, म्हणून तर मी तुम्हाला चेक करायला दिले, आणि म्हणून तर मी ह्याच्याबद्दल कोणती कमिटमेंट्स तुम्हाला दिलेली नाहीये. जर मी शुअर असतो तर मी या पार्ट 2 बद्दल बोललो असतो, जसं मी आपल्या ह्याच्याबद्दल एकदम शुअरली बोलतो, बरोबर. या पार्ट 2 बद्दल का नाही बोलत आहे, कारण त्याच्याबद्दल मी अजून शुअर नाहीये. हे बघा, आज सेल, काही ट्रेड खूप छान आहेत, काही ट्रेड नाही एवढे चांगले. हा आता इथे हे जे असे आलेत ना रेड मध्ये, एकदम छान आहे, फक्त याचा स्कोअर आहे ना 65-70, अबोव्ह 60 असेल ना गुड, व्हेरी गुड. बिलो 60 किंवा बिलो 60 असेल ना, ते एवढं चांगलं नाहीये. हे जे ट्रेड दिसतात ते, तर ज्यांना टेस्टिंगला दिलेत हे त्यांच्यासाठी सांगतोय मी. आता हा बघा, 60 आहे तरी पण किती चांगला भेटलाय. जनरली 70-80 वाले ट्रेड लय भारी असतात, म्हणजे त्याला कॅटेगरी ए ट्रेड म्हणतो मी. आता ही टाइम फ्रेम छोटी आहे, 15 मिनिटांमध्ये याची क्वालिटी अजून एनहान्स होऊन जाते. हा बघा, हा बाय कुठे दिलाय, हा सेलचा स्टॉप लॉस गेलाय का, येस गेलाय. हा, या पिवळ्या कॅन्डल बद्दल डाऊट होता ना नेकराव तुमचा, ती पिवळी कॅन्डल करेक्ट. मला ही बंद करून दाखवते. बाकीच्या लोकांनी, मी बॅचची रेकॉर्डिंग बंद करतो, बाकीच्या लोकांनी लेफ्ट केलं तरी पण चालेल. ही फक्त जे त्यांनी टेस्टिंगला दिलंय ना त्यांच्यासाठी मी हे बोलतो, पुढचं कंटिन्यू करतो. आता रेकॉर्डिंग बंद करतो मी, लेक्चर नंबर 6 संपलाय आपला.